नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे। व्यक्तिमत्व विकासासाठी बालवयातच नाट्याचे संस्कार होणे अत्यंत गरजेचे आहे। या उद्देशाने 1978 साली प्रकाश पारखी सरांनी नाट्य संस्कार कला अकादमी स्थापन केली। गेल्या 40 वर्षांपासून ही बालनाट्य शिबिरे सातत्याने चालू आहेत। लबाड लांडगा, मंग्या गारुडी आणि जादूची पुंगी, भित्रा राजपुत्र, बिन कपड्यांचा राजा अशा बालनाट्यांनी सुरुवात झाली। ढब्बू ढोल, रिमोट गोल, आई शपथ, आजोबांच्या धमाल गोष्टी या बालनाट्यांचे महाराष्ट्रभर अनेक यशस्वी प्रयोग होत आहेत। संस्थेच्या बालनाट्य प्रशिक्षण शिबिरातून अनेक कलाकार उदयास आले। राष्ट्रपती पुरस्कार विजेते अमित फाळके आणि अश्विन चितळे, प्रख्यात आंतरराष्ट्रीय कीर्तीची मराठी आणि हिंदी सिने जगतातली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, चित्रपट निर्माता योगेश सोमण, अभिनेता लोकेश गुप्ते, नचिकेत पूर्णपात्रे, युवा अभिनेते सक्षम कुलकर्णी, अथर्व कर्वे, शिवराज वायचळ, युवा अभिनेत्री शिवानी रांगोळे, तेजश्री वालावलकर, प्रियदर्शनी इंदलकर, श्रुती कार्लेकर हे सगळे नाट्य संस्कारचेच विद्यार्थी। बालवयात नाट्य संस्कार झालेले कलाकार आज प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही संस्थेचं ऋण मानतात। म्हणूनच सुबोध भावे आपल्या अत्यंत व्यस्त कारकिर्दीमधून वेळ काढून नाट्य संस्कारच्या बालनाटिकांमधून अजूनही अतिशय प्रेमाने काम करतो। नाट्य संस्कार म्हणजे फक्त अभिनय नव्हे, तर रंगभूषा, वेशभूषा, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, नेपथ्य, लेखन आणि दिग्दर्शन सुद्धा। याचे योग्य मार्गदर्शन संस्थेच्या बालनाट्य शिबिरांमध्ये मिळाल्यामुळे चित्रपट सृष्टीमध्ये रंगभूषाकार अमोद दोशी, स्वतःची ऑडिओ व्हिडिओ निर्मिती संस्था असलेला महेश लिमय, वेशभूषाकार चैत्राली डोंगरे, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर, लेखक, दिग्दर्शक अपूर्व साठे, यातून फक्त कलाकारच नाही, तर अनेक यशस्वी डॉक्टर्स, इंजिनियर्स, उद्योजक, व्यावसायिक, त्याचबरोबर समाजसेवकही घडले। बालनाट्य शिबिरांमधून मिळालेल्या संस्कारांचा त्यांना आजही त्यांच्या करिअरमध्ये भरपूर उपयोग होत आहे। नाट्य संस्कार तर्फे शिशु गटापासून पुढे सर्व वयोगटासाठी दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धांचं आयोजन केलं जातं। एका व्यक्तीनं 3 ते 5 मिनिटांमध्ये एखाद्या प्रसंगाचं केलेलं सादरीकरण म्हणजेच नाट्यछटा। 1992 सालापासून नाट्य संस्कार कला अकादमी सातत्यानं या स्पर्धांचं संयोजन पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागातून करत आहे। दरवर्षी हजारो स्पर्धक यात भाग घेतात। मराठी भाषेतील नाट्यछटा स्पर्धांचे यश लक्षात घेऊन हिंदी आणि इंग्रजी भाषेतही आता नाट्यछटा स्पर्धा संस्थेतर्फे घेतल्या जातात। संस्थेचे मार्गदर्शक गुरुवर्य भालबा केळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ भालबा केळकर स्मृती करंडक स्पर्धा 1991 पासून आयोजित केल्या जातात। 10 वर्षांच्या आतील मुलांसाठी 10 मिनिटांच्या नाटुकल्यांच्या अशा या महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा आहेत। या स्पर्धांच्या संयोजनात पुरुषोत्तम करंडक स्पर्धा आयोजित करणारी
महाराष्ट्रीय कलोपासक ही संस्थाही आता सहभागी झाली आहे. ही चळवळ अधिक प्रभावी होण्यासाठी नाट्य प्रतिमा प्रकाशन सुरू करण्यात आलं. नाट्यछटा, नाटुकल्या, नाटिका, नाट्यशास्त्र विषयक पुस्तके, ऑडिओ सीडीज, व्हिडिओ सीडीज, डीव्हीडीज यांचंही प्रकाशन केलं. शाळा, संमेलनं या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर वाचकांपर्यंत उपलब्ध करून दिलं. दरवर्षी 5 ते 8 आणि 8 ते 16 या वयोगटासाठी 15 एप्रिल ते 30 एप्रिल आणि 15 मे ते 30 मे तसंच वर्षभर रविवार सत्रात नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या जातात. प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकांच्या आणि हौशी पालकांसाठी नाट्य कार्यशाळा घेतल्या जातात. यातूनच वार्षिक सभासद योजना सुरू केली आहे. सभासदांना महिन्यातील एका रविवारी नाट्य कार्यशाळा आणि संस्थेच्या उपक्रमात संयोजनात सहभागाची संधी दिली जाते. टीव्ही सिरियल्स आणि चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात त्यामध्ये अभिनय करण्यासाठी आकर्षिली जात आहे. त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी युवा नाट्य कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांना नाटकासाठी उपयोगी असणाऱ्या सर्वच अंगांचं मार्गदर्शन आणि ऑडिशनसाठी सुद्धा तयारी करून घेतली जाते. गायन, वादन, नृत्य, चित्रकला यांच्या सरकारमान्य शालेय परीक्षा आहेत आणि या परीक्षेचे गुण 10वी बोर्डाच्या परीक्षेत धरले जातात. पण नाट्यकलेची कोणतीही परीक्षा नसल्यामुळे नाट्य संस्कार कला अकादमीनं 3 परीक्षा सुरू केल्या आहेत. 7 वर्षांवरील वयोगटासाठी बाल नाट्य संस्कार, 9 वर्षावरील वयोगटासाठी किशोर नाट्य संस्कार आणि 12 वर्षांवरील वयोगटासाठी कुमार नाट्य संस्कार. आनंददायी शिक्षण याच्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे अभ्यास नाट्य. शालेय अभ्यासक्रमात गणित, इंग्रजी, विज्ञान इत्यादी विषय मनोरंजक आणि सोप्या पद्धतीने शिकवले जावेत यासाठी नाटकाचा उपयोग केला जावा म्हणून अभ्यास नाट्य ही चळवळ हाती घेतली आहे. श्रीयुत प्रकाश पारखी सरांनी पुण्यासह महाराष्ट्रभर तसंच महाराष्ट्राबाहेर आणि परदेशातही नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या आहेत. भविष्य काळामध्ये विदेशी भाषेतील बालनाट्य आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी नाट्य प्रशिक्षण घेण्याचा संस्थेचा संकल्प आहे. प्रशिक्षण, प्रयोग आणि प्रकाशन या तीनही माध्यमातून 40 वर्षे कार्य करणारी ही संस्था म्हणजेच नाट्य संस्कार कला अकादमी पुणे. आमच्या या कार्यात आपणही सहभागी होऊ शकता. आपण www.natyasanskar.com या वेबसाईटवर लॉग इन करा किंवा आमच्या 205 शुक्रवार पेठ पुणे 2 येथील कार्यालयाशी संपर्क साधा. दूरध्वनी क्रमांक नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे. स्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. बुद्धीची आराध्य देवता श्री गणेश, नाट्याची आद्य देवता श्री नटराजाला वंदन करून मी सौ मंजिरी राहुल भाके उपस्थित मान्यवर पालकांचे नाट्य संस्कार कला अकादमीतर्फे स्वागत करते. सर्वांनी मनापासून तयारी केली आहे, त्यामुळे जास्त वेळ न घेता शिबिरातील गुणी गायकांकडून ऐकूया हे सुमधुर नाट्य संस्कार गीत. सादर करीत आहे नाट्य संस्कारचे विद्यार्थी. संस्कारचे गीत आम्ही गाऊ जगाला, नाट्य महती पटवू जगाला, नाट्य महती पटवू. नाट्याचे शास्त्र शिकावे, अभिनयात रंगून जावे. नाट्याचे शास्त्र शिकावे, अभिनयात रंगून जावे. दृढपणाने बोलून स्पष्ट उच्चार करून व्यक्तिमत्व आम्ही फुलवू. दृढपणाने बोलून स्पष्ट उच्चार करून व्यक्तिमत्व आम्ही फुलवू. नाट्य संस्कारचे गीत आम्ही गाऊ जगाला, नाट्य महती पटवू जगाला, नाट्य महती पटवू. वर मुलींचा पंचम वेद, चार वेळांचा घेऊन वेद. भरत मुलींचा पंचम वेद, चार वेळांचा घेऊन वेद. आम्ही भारत भूचे आहो भरत भक्त, आम्ही नाट्य धर्म जागवू. आम्ही भारत भूचे आहो भरत भक्त, आम्ही नाट्य धर्म जागवू. नाट्य संस्कारचे गीत आम्ही गाऊ जगाला, नाट्य महती पटवू जगाला, नाट्य महती पटवू. दुःखाला विसरून जाऊ, दुःखी जनांना आम्ही हसवू. दुःखाला विसरून जाऊ, दुःखी जनांना आम्ही हसवू. कोणी उच्च नाही कोणी नीच नाही, भेदभाव कधी ना मानू. कोणी उच्च नाही कोणी नीच नाही, भेदभाव कधी ना मानू. नाट्य संस्कारचे गीत आम्ही गाऊ जगाला, नाट्य महती पटवू जगाला, नाट्य महती पटवू जगाला, नाट्य महती पटवू. 15 दिवस चाललेल्या नाट्य शिबिराचा आज समारोप. सर्व पालक, त्यांचे मित्रमंडळी, नातेवाईक कार्यक्रमाला आले आहेत. सर्वांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. 15 दिवस मुलांनी नाट्य शिबिरात काय केले, नाटकाविषयी जाणून घेतले का, किंवा माझा मुलगा किंवा मुलगी काय परफॉर्म करणार आहे, असे कितीतरी प्रश्न पालकांच्या मनात असतीलच. पण तुम्हाला सांगायला आनंद होतो की सर्व विद्यार्थी, मुलं मुली अतिशय गुणी आहेत. आता तुम्ही हे सुमधुर मोठ्यांच्या आवाजात नाट्य संस्कारचे गीत ऐकलंय, पण आता आमचे अजून छोटे कलाकार आहेत, ते पण यांच्या मागे नाहीत बरं, पुढेच आहेत. तर ऐकूया छोट्यांकडनं. चला गंमत जम्मत करूया. आमचे नाट्य संस्कारचे छोटे विद्यार्थी. गंमत जम्मत चला करूया, आज आपण नाटक शिकूया, नाटक शिकूया. शिकणार आहोत आम्ही आज बोलावे कसे, शिकणार आहोत आम्ही आज ऐकावे कसे, हसावे कसे, रडावे कसे, जगामध्ये होऊ नये आमचे हसे. गंमत जम्मत चला करूया, आज आपण नाटक शिकूया, नाटक शिकूया. सारे ग म प ध नि सा, सा नि ध प म ग रे सा, सा नि गा गा गा
गंमत. ते नाट्य शिबिरात काय शिकले हे त्यांनी त्यांच्या गाण्यातनं दाखवून दिलं आहे. तर या छोट्या मुलांचं आता नाटक बघूया आपण. टोपी. खा खा खाणे गारा गाणे हा हा हसणे दुसरे काही मला कामच नसणे. धाव धाव धावणे पळ पळ पळवणे पकडा पकडीचा खेळच खेळणे. अरे चा हे काय चांगलं कापड दिसतंय. आता मी याचं काय करू काय करू काय करू. स्कर्ट टॉप काय करू नक्की. हा मी याची टोपी बनवते पण आधी कापड धुवावं लागेल. चला धोबी ताईकडे जाऊ. काम करा काम आराम नाही आराम. स्वच्छतेची मला आवड रिकाम बसण्याची नाही सवय. लाल पांढरे निळे गुलाबी रंगीत कपडे राजा राणी चोर शिपाई सगळ्यांचंच काम माझ्याकडे सगळ्यांचंच काम माझ्याकडे. धोबीताई मला कर मदत. कापड धुवून वाळवून लवकर कर परत. त्याची करून टोपी छान मी मिळवेन मोठा मान. सगळे मला करतील सलाम राम राम सीताराम. जागो जा काही उंदरी मला नाही वेळ. समोर माझ्या काम पहा हा नाही खेळ. राणीचे कपडे धुवायचे ताबडतोब काम मला करू दे एकदम सोप. मध्ये मध्ये तुझी लुडबुड दूर जा नाहीतर देन झापड. अगं ए धोबी तुला माहित आहे का मी कोण आहे. मी आहे राजाची सेवक नाव माझा चिची तेवक. तुला करते शिक्षा खाशी देते तुला आता फाशी. कोण आहे तिकडे या धोबिणीचा कडेलोट करा. हिला हत्तीच्या पायी द्या. गरम तेलाच्या कढईत टाका तलवारीने नाक कापा. नको नको मला अशी शिक्षा मी लगेच तुमचं कापड धुवून येते. झालं थांबा कोणाला हे वावा शाबास तुला देते मी बक्षीस खास. हा एक मनाचा हात तुला दिसेल शोभून फार. मी आहे रंगारी रंगांची माझी मैत्री. कागदावर रंग लावून फुला पानांची चित्रे काढून मी मजा करते आवडीच काम करते आवडीच काम. रंगारी ताई माझी जरा मदत करा. कापलेल्या कापडाला रंगवून द्या. त्याची करून टोपी छान मी मिळेल मोठा मान. सगळे मला करतील सलाम राम राम सीताराम. अगं उंदरे तुला कशाला हवी टोपी. टोपी घालून करणार काय काम. कोण करणार तुला सलाम. मला नाही वेळ मुळीच कामात आहे माझ्या मीच. रंगारी ताई करते विनंती. या कामाला वेळ लागणार आहे किती. एकदा सांगे कळत नाही कळलं तरी वळत नाही. आता तू जातेस की माझा मार खातेस. असं काय मी आहे राजाची सेवक. तू मला नाही मिळालीस आता तुला करते शिक्षा. कोण आहे तिकडे या रंगारीचा कडेलोट करा. हिला गरम तेलाच्या कढईत टाका तलवारीने नाक कापा. बापरे नको नको मला शिक्षा अशी. टोपी रंगू सांग कशी. मी रंगून देईन जशी राजाची ही नसेल तशी. चालेल मस्त मस्त रंगून सगळीकडे येईन फिरून खूप मजा घेईन करून. कत्तर फाटली चालवते भरभर सुई वापरते. पटपट मशीन चालवते झटपट कपडे बनवते. सुईत दोरा घालून सुरेख नक्षी काढून कपडे देते शिवून.
आपल्याला शिवून. शिंपीताई टोपी द्या बनवून, गोल गोल लांब लांब सुंदरशी करून. उन्नीताई मी आहे कामात, राजा राणीचे कपडे द्यायचे आहेत तासात. उद्या एकीची साडी द्यायची आहे, तुझी टोपी आणायला वेळ कुठे आहे? वा रे वा, सगळे असे प्रेमाने सांगितलेलं कळतच नाही. आता माझ्याकडे पर्याय नाही, मी आहे राजाची सेवक. कोण आहे तिकडे? या शिंपीचा कडेलोट करा, हिला गरम तेलाच्या कढईत टाका, तलवारीने नाक कापा. बापरे, नको नको, अशी शिक्षा. टोपीला वेळ लागणार आहे भीती, 15 मिनिटात तयार होती. एक टिप मारली अशी, दुसरी टिप मारली अशी, हातपाय बरोबर चालून टोपी देते मी शिवून. कशी दिसते आणि टोपी? छान. कशी दिसते आणि टोपी? छान. मी आहे चंद्रपूरचा राजा. धुमाक डुम 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 धुमाक डुम डुम धुमाक डुम डुम धुमाक डुम डुम धुमाक. राजाची टोपी घाल, माझी टोपी छान. डुम डुम धुमाक डुम डुम धुमाक. राजाची टोपी घाल, माझी टोपी छान. डुम डुम धुमाक डुम डुम धुमाक डुम डुम धुमाक डुम डुम धुमाक. काय चाललाय हा गोंधळ? कोण येऊन रे? कितीही तिची मस्ती, राजाची घेते फिरकी, करा तिची फजिती, घेऊन या तिची टोपी. सैनिकांनो, राजा भिकारी माझी टोपी घेतली. धुम धुम धुमाक धुम धुम धुमाक. राजा भिकारी माझी टोपी घेतली. धुम धुम धुमाक धुम धुम धुमाक धुम धुम धुमाक धुम धुम धुमाक. मी भिकारी? छे छे, हे तर बदलच झालं. एका टोपी पायी मला भिकारी केलं. जाऊ दे, झालं ते झालं. ही तर आपली जनता, का उगा तिला नाराज करा. ए बाई, घेऊन जा तुझी टोपी. डुम डुम धुमाक डुम डुम धुमाक डुम डुम धुमाक डुम डुम धुमाक. राजा घाबरला, माझी टोपी दिली. डुम डुम धुमाक डुम डुम धुमाक. राजा घाबरला, माझी टोपी दिली. डुम डुम धुमाक डुम डुम धुमाक. ए मी घाबरलो नाही, तुझ्याशिवाय खाल्लेला आम्हाला वेळच नाही. डुम डुम धुमाक 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 डुम डुम धुमाक. चला नावं सांगायची आहे. श्रिया घारगे, स्निग्धा ब्रह्मपुरकर, शिवांश कडदिले, काव्या रुगले, रमा माईनकर. धन्यवाद. कसा वाटला राजा आणि त्याची प्रजा? अजून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बघ.
रंगदेवता व रसिक जनांना विनम्र अभिवादन करून नाट्य संस्कार कला अकादमीचे विद्यार्थी सादर करत आहे नाटक छोट्यांची मोठी मदत. अरे यार किती बोर होते ना, उगा चालू आहे कॅम्पला. हो ना यार, माझ्या आई बाबांनी बळजबरीच पाठवलं मला इथं. हो ना, आपले 2 मॉनिटर्स कुठे जाऊन बसले काय माहिती. हो ना, आणि आपले 2 ब्लॉगर्स येतीलच आता बोर करायला. आले आले बघ. हाय गाईज, मी आहे अनाया आणि मी आहे आज आम्ही एका गावात आलो एका कॅम्पसाठी. आम्ही एनएसएस कॅम्पसाठी आलो. हा आहे आमचा एनएसएस कॅम्प आणि तिकडे आहे आमचा टेंट आणि चांगले मित्र पण आहेत. हाय हाय, त्या त्यांच्याकडे जाऊ. अरे इथं कोट व्हायला आले बो. हे आहे आमचे फ्रेंड्स. हाय, तुझं नाव काय आहे? तुला काय करायचंय? याचं नाव ध्रुव. याचं नाव ध्रुव आहे. हा खूप बोरिंग आहे. ए कोणाला बोर म्हणतेस का? तुला ए तुम्ही बोर आहात, तू झाला मध्ये नका. हा आहे बे, हा पण तसलाच. बंद करते, अजिबात ब्लॉक काढायचं नाही. कर बंद. थांबा, काय म्हणताय? अरे कॅम्पसाठी आलोय ना आपण. चाललाय तुमचा? तू येत ना सांग. ए शांत राहा. बरं ऐका, मॅमनी आपल्यावरती खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे. आता काय? अरे या पूर्ण गावाचा सर्वे करायचा आहे आपल्याला. सर्वे? अरे म्हणजे या गावातल्या लोकांची माहिती काढायची आहे. अच्छा, माहिती काढायची आहे. म्हणजे हेच विचारायचंय ना, ते सकाळी किती वाजता उठतात, किती वाजता बसतात. हे नाही रे, म्हणजे आपल्याला जो टॉपिक दिलाय जय जवान जय किसान याच्यावरती माहिती काढायची आहे. अरे म्हणजे कसं, या गावातले किती लोक सैन्यात आहेत आणि किती लोक शेतकरी आहेत असं. ठीक आहे, मग काढा तुम्ही माहिती, आम्ही इथेच बघू. हो हो, आशी सगळ्यांना करायला सांगितलं. उठ. सर्वांना करायचं. बरं, मॅम जसा म्हटल्यात तसं आपण 2 टीम घेऊया. चालेल. मग आमच्या तिघांची एक टीम. चालेल, मग मी या दोघांबरोबर जाते. गपचूप चाल रे तू. पण मला हे सांगा, आपण प्रश्न काय विचारणार? अरे जाता जाता डिस्कस करा तुम्ही तिघं. आपण पण तसंच करू. हो ठीक आहे. ठीक आहे, मग आम्ही त्या तिकडच्या शेतात जातो. मग इकडच्या गावात जातो आम्ही. ठीक आहे. बरं झालं की इथंच या. हो, हा. चला पटकन. चल. दोघं ठीक आहे, दोघं विचारलं. चालेल चला. चल ना ग गौरी, आपण खेळूया. नको, मला नाही खेळायचं. का ग? चल ना. नाही, तू खेळ, मी बघते. बर. अगं का ना ग तू पण. शाळेत जायले बाळा, अडाण्याला किंमत नाही. चला 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 पटकन चला. हे बरं थांबा. हे तिथे बघा, तिकडे काही बायका लावणी करताय बघा. बघू, लावणी कसं भारी नाही. अगं हे नाही ग. अरे मग काय? म्हणजे भात लावतायत ते. भात? अरे हो रे, आईने शिकवलंय ना. कुकर घ्यायचं, तांदूळ टाकायचं, पाणी टाकायचं आणि मस्त 2-4 शिट्ट्या द्यायच्या. अगं हे पण नाही ग. मग काय? म्हणजे भाताची पेरणी करताय शेतात. तुला येते का करता? नाही. मग चला बघायला. हे बरं थांबा, या 2 मुली आपल्या वयाच्या दिसतायत. आपण आपल्या सर्व यांच्यापासून चालू करायचं का? ठीक आहे, चल. आता थोड्या वेळापूर्वी काय खेळत होतीस तू? मी चिपऱ्या खेळत होते. चिपऱ्या? तुम्हाला माहिती का कसं खेळतात? मला फक्त लुडो माहिती. शांत राहा. बरं, तुझं नाव काय आहे? माझं नाव साक्षी. आणि ही माझी मामे बाई गौरी. हो, आणि आम्ही तो जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जो NSS चा कॅम्प भरलाय ना, आम्ही तिकडची मुलं आहोत. अगं ही अशी उदास का बसलीये? तिचे बाबा सावकाराकडे गेले होते. 2 दिवस झाले घरी आले नाही.
तुझे बाबा सावकाराकडे का गेलेले? मागच्या वर्षाला माझ्या बाने कर्ज घेतलं होतं सावकाराकडनं, ते त्यांना काय फेडता आलं नाही, म्हणून सावकार म्हटलं जमीन माझी. हे मोठा प्रॉब्लेम आहे. हे तुझ्याकडचे जे चिप्स पाकिट आहेत ते दे नाही लागत. अरे हो यार. आणि हो, तू लिहून घे. बुक कुठे आहे? मोबाईल आहे ना. ठीक आहे, नीट. या गावातले शेतकरी शेती करण्यासाठी सावकाराकडनं कर्ज घेतात. काय घेतात? लोन. हो. बरं, मला सांग, तुला शेती कशी करतात माहिती का ग? म्हणजे आधुनिक पद्धतीने की पारंपरिक पद्धतीने? ते मला नाही ठाऊक, ते तुम्ही जाऊन माझ्या मायलाच विचारा. कुठे आहे का तुझी आई? तिथे लावणी करतीये. ठीक आहे, मग आलो आम्ही. चल. अरे चल 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 लवकर चल. अरे यार हा वेद कुठे राहिला? वेद, अरे आला. केवढा दम लागतो का त्याला? हे बरं बघा, तिथे तो गोठा आहे ना, तिथे चौकशी करून बघूया पहिले. ठीक आहे. नमस्कार दादा, आम्ही तो गावाबाहेरचा NSS कॅम्प ना, तिथूनच आलोय. या गावाचा ना सर्वे करायचा होता मला, म्हणून थोडेफार प्रश्न विचारायचे तुम्हाला. अरे काय सकाळ सकाळ आले तुम्ही, डोकं उठवायला. नंतर या. अहो दादा, फार वेळ नाही लागणार, अगदी थोडेसेच प्रश्न आहेत. प्लीज ना दादा, प्लीज. बर विचारा. बरं मग मला सांगा, हा गोठा तुमचाच आहे का? वय वय, माझाच गोठा आहे. म्हणजे सगळ्या काही तुमच्याच ना? अव जर गोठा माझा म्हणल्यावर गाई पण माझीच असणार ना. हो दादा. बरं मला सांगा, मग साधारणतः हे दूध विकल्यानंतर तुमची रोजची किती कमाई होत असेल? का तुम्हाला चोरी करायची? हो दादा, काही पण काय बोलता हो? सांगितलं ना, सर्वेक्षणासाठी थोडेसे प्रश्न विचारायचे होते. बरं असू द्या. अरे यार, हा माणूस फारच कुचकट निघाला रे. माझ्या प्रश्नाचं एक धड उत्तर देत नाही. अगं तुला नीट विचारता येत नाही. थांब, मी विचार आणि मी लिहितो. काय दादा, या वेळी दररोज किती दूध देतो? 7-8 लिटर देते. 7-8 लिटर? 7-8 लिटर? मग एवढं दूध काय तुम्ही चितळ्यांना देतात का? कोण चितळे? पण मग चितळ्यांकडे एवढं दूध कुठून येतं? अरे मला चितळ्यांचं तर नाही माहिती, पण बाकीच्या मिल्क इंडस्ट्रीज मध्ये दूध कुठे येतं मला माहिती. सांगू का तुम्हाला? अरे सांग ना. अरे आमच्या शाळेची मागच्या वर्षी सहल गेली होती ना, तिथे आम्ही शिकलो की जे बाकीचे मिल्क इंडस्ट्रीज वाले लोक असतात ना, ते शेतकऱ्यांकडनं सर्व दूध घेतात, त्याचे ते रात्री उकळवतात, त्याचे ते पावडर करतात. त्या पावडर मध्ये काही केमिकल्स, काही वेगवेगळ्या पावडर्स, काही पाणी टाकतात, मग त्याला ते पॅकेजिंग करतात, स्टिकर लावतात आणि आपल्यापर्यंत पाठवतात. एवढं भेसळलेलं दूध पिता तुम्ही? मग तुमचं दूध काय शुद्ध आहे का? वय वय, शुद्ध आहे. मी बघू का तुमच्या वेळी कसं दूध देतात ते? नका जाऊ, गाला तुम्हाला नाही जातो की काही नाही. बरं मला सांगा, अजून काय राहिलंय का विचारायचं? बरं दादा, मला अजून एक मदत करा. मला सांगा, या गावातून कोणी सैन्यात आहे का? आमचं कोण नाही सैन्यात पाहिजे. ही शेजारची पोरगी आहे ना, तिचा भाऊ आहे, तिला विचारा. हे बघा, शेजारची म्हणते, तिला विचार. ए ताई, तुझं नाव काय आहे ग? मैथिली. बरं ते म्हणले की तुझा मोठा भाऊ सैन्यात आहे म्हणून? वय हाय, माझा भाऊ सैन्यात. गेलं 6 महिने झालं, त्याचा फोन लागत नाही, त्याचा पत्ताही लागत नाही. काही काळजी करू नकोस बरं तू, काही नाही होणार तुझ्या भावाला. बरं मग मला सांग, तुझ्या बाबा काय करतात? माझा बा शेतकरी आहे. 2 दिवस झालं सावकारकडे गेलाय. मागल्या वर्षी कर्ज घेतलं होतं शेतीसाठी, पण ते काही फेडता आलं नाही. मग सावकारानं बोलवून घेतलं आणि जमीनही जप्त करून घेतली. अगं बापरे. अरे हे लिहून घ्या. या गावातले शेतकरी सावकाराकडून कर्ज घेतात शेतीसाठी. हा खूपच मोठा प्रॉब्लेम आहे. बरं ताई, तू काही काळजी करू नकोस. काही नाही होणार तुझ्या बाबांना.
चला मग आता मी येते हा. तुझी खूप मदत झाली आज आम्हाला. येते मी आता. चला. अरे थांबा ना यार, कुठे चालले तुम्ही? अरे वा, शेणात पाय मारला. शी ग बाई यार, सगळं आजच व्हायचं होतं का? हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. थांबा ना तुम्ही. किती छान फोटोज निघाले ना. बघ ना किती मस्त लावणी करत होते. एक काम कर ना, माझी क्रीम काढ घे. चालेल. केस नीटर. हा हाय गाईज, मी आहे अनाया आणि आज मी थांब जरा. मला सांग, आतापर्यंत जर तुझं डोकं वापरलं असतंस तर आपल्याला हे तरी कळालं असतं कुठे राहिलेत ते. मग तिला सांग ना. कर ग फोन. हो करते. अरे काय थांबा. करत नाही, फोन करायची. आलो आलो जाणे. अरे एवढा वेळ का लागला तुम्हाला? अरे हिचा पाय शेणात गेला होता ना. हसतात मेले. अरे हसू नका माझ्यावरती. येणारच आहे तुमच्या वेळ कधीतरी. अगं येस ना, आम्ही पाहून घेऊ. हा. चल. हा बरं राहू द्या. मला सांग, कामानिमित्त काही मिळालं का? अरे आम्ही त्या गावात एका गोठ्यात गेलो होतो ना, तर तिथे तर त्यांच्या गाई म्हशींबद्दल विचारपूस केलीच आहे. पण तिथे आम्हाला एक मुलगी भेटली. काय नाव होतं रे तिचं? मोपासनं काहीतरी होतं. मैथिली. अरे हा मैथिली. तर ती म्हटली की तिचा मोठा भाऊ सैन्यात आहे आणि तिचे बाबा पण सावकाराकडे गेले 2-3 दिवसांपासून. कर्ज घेतला होता म्हणे मागच्या वर्षी शेतीसाठी. फेडता आलं नाही म्हणून जप्त केली आहे सावकारांनी जमीन. काय माहिती आलेच नाहीयेत घरी म्हटली आहे ती अजून. एक सेकंड, मला सांग, ती मुलगी एवढी होती का एवढी होती? अरे हा काय प्रश्न आहे? अगं, कारण की ज्या मुलीला आम्ही भेटलो तिचे पण बाबा 2-4 दिवस झाले सावकाराकडे गेले, ते पण अजून आले नाही. अरे मग त्या मुलीचं नाव वगैरे काही आठवतंय का? गौरी नव्हतं त्या मुलीचं. नाही. मग ती कशी दिसते किंवा काही आठवतंय? ती साधारण आमच्या वयाची होती. पण अरे माझ्याकडे तिचा व्हिडिओ आहे ना. अरे दाखव ना. कशाची वाट बघतेस? ही आहे ती गौरी. ही? हा. अरे नाही रे, ही नव्हती. साधारण 9वीत असेल ती. 9वी. आणि आपल्याच साईडची होती रे, मैथिली. सांगितलं ना. मग मला असं का वाटतंय की ज्या मुलीला तुम्ही भेटले आणि ज्या मुलीला आम्ही भेटलो त्या बहिणी तर नसाव्या? असू शकतं यार. बरं, तिने तिच्या छोट्या बहिणीबद्दल काही सांगितलं का? नाही रे. बरं, तिने तुम्हाला तिच्या मोठ्या भावाबद्दल काय सांगितलं? नाही. पण तिच्यासोबत एक मामे बहीण पण होती, साक्षी नावाची. हा, साक्षी नव्हतं तिचं. नाही रे. बरं, ते राहू द्या. ती गौरी जी होती ना, तिला हिच्याकडचे ते चिप्सचे पाकिट होते ते दिले तिला खायला. आणि मला नक्की माहितीये तिला तो चिप्सचा फ्लेवर खूप आवडणार आहे. अगं, शांत बस तू. आणि हे महत्वाचं नाहीये. पण मी काय म्हणते ऐका ना, त्या दोघी बहिणी असोत की नसोत यार, या दोघींची परिस्थिती आपल्याला कळाली आहे ना आता. मग काहीतरी मदत करूया ना त्यांना. हो बरोबर आहे. बरं, आपण पहिले सगळं मॅमला इन्फॉर्म करून येऊ. चालेल चल मग त्यांना सगळं सांगू. मामा तो व्हिडिओ दाखव ना त्या मुलीचा परत. दाखवतो. हे घे. आपण तो गेम खेळायचा का? चालेल ये. यात बघ सर्व रेकॉर्ड झालंय. तिथे त्या मागे त्या शेती करतायत बाया, पुढे ते मुली खेळतात. कोणता गेम खेळतात या मुली? हॉपस्कॉच टाइप कोणता तरी होता. जिब्र्या असं काहीतरी होतं. जिब्र्या नसेल ते, चिपऱ्या असेल. चिपऱ्या. हा, चिपऱ्यात असतं ते. काय ऐकत नाही काही नाही. फोन चिपऱ्यात होतं. बरं ऐका, मॅम म्हटल्यात की आपल्या पहिली जेवढी मदत होईल तेवढी आपण करूया. मॅम म्हटल्यात की आर्थिक मदत करूया म्हणून त्यांना. पण यार मला कळत नाहीये कशी करायची आर्थिक मदत. क्राऊड फंडिंग करायची का? हो रे, चांगलं option आहे. अरे हा, पण क्राऊड फंडिंग कशी करणार? कशी करणार? अरे आमच्या शेतातले व्हिडिओज आणि ब्लॉग टाकू ना सोशल मीडियावर आणि माझ्या युट्यूब चॅनलवर. चांगले. अरे पण अजून एक प्रॉब्लेम आहे. तुम्ही क्राऊड फंडिंग कोणाच्या अकाउंटने करणार? ऑफकोर्स मॅमच्या. आमच्याकडे थोडे अकाउंट काय. अरे ऐक ना, मॅम येणारच आहे थोड्या वेळ, तेव्हा समजून सांगू ना मॅमला याच्याबद्दल सगळं सांगू. सगळे आयडिया सांगूया मग मॅमला. पहिल्यांदा ब्लॉग काय ते कामात तरी आलं. ब्लॉग नाही रे, ब्लॉग. अरे तेच ते समजून घ्या ना. ठीक आहे, चालेल. चला ठीक आहे मग. चला मॅमला सांगून येऊया.
करू नको, येईल आपलं का. पण तूच तर म्हटली होतीस येतील 2-3 दिवसात. येतील ते येतील. पण मला सांग, एक कोणी दिलं तुला? ते गावात नवीन तैदार झाले त्यांनी दिलं. काय खाऊन घे बरं. नाही मला नाही खायचं. बघ खाऊन घे. नाही मी नाही खाणार. तुला शिरा आवडतो ना, शिरा करून लागते. खा. अरे यार, एवढा वेळ चालते का मॅम सोबत मीटिंग? केव्हाचे गेलेत आपले मॉनिटर्स? हो ना यार, कधी येतील काय माहित. हा ना. आणि मॅम कुठे ते आलं नाहीत अजून? ए मॅम नसतं ते, मॅडम असतं. मॅडम हा, एकच असतं ते. काही एक नसतं. हा, त्याच्यात एका एडीचा फरक असतो. एडी. आणि मॉनिटर्स कुठे ते पण नाही आले. अगं एडी, आता आम्ही काय बोललो ऐकलं नाही का? आम्ही आता हेच सांगितलं ना की मॉनिटर्स येत आहेत ते. तुला सांगतो, तुझ्यासारखी जी मुलं रील स्क्रोल करतात ना, त्यांची कानं बहिरी होत चाललीये आणि डोळे पण बारीक होत चाललीये. मी काही बोलते आणि मी सारखं ऐकून नाही घेणार का, आलं ना. आणि शेवटी या फोननेच त्या मुलींना मदत केली. हा तर ठीक आहे ठीक आहे. हे चला चला लवकर चला चला. मॅम कुठे आहेत? मॅडम कुठे? अरे मॅडम सगळे येत आहेत. गौरीच्या घरी पुढे जायचंय आपल्याला. चला लवकर चला. ए, तू इकडे इकडे. हा चल. काय ग गौरे, कुठे निघालीस? एसटी स्टँडला. अगं नका जाऊस तू, आज काही गरज नाही जायची. नाही मी जाणार. नका जाऊस बोलले ना. नाही मी जाणार. नाही. जाऊ दे ना. तुला समजत कसं नाही? माय वडील ना. ते मला काय पडलं. कुठे तिचं घर? मॅम आम्ही इथेच आलो होतो काल. याच करता मुली? हो मॅम हीच मैथिली. अरे हीच ती गौरी. हो यार गौरी. अरे आता बहिणीच निघाला रे. मी काल बरोबर बोललेलो ना तुम्हाला. हो भार्गव, तू बोलला एकदम बरोबर निघाला रे. चला. अरे तुम्ही? हो आम्ही तुझ्याकडे चाललोय. चल ताई, हे बघ आज दादा आला होता त्या 2 पोरींसोबत. बाय. आणि हीच झाली होती काल तिकडे. अच्छा, याच करता तू मुली ज्यांना मदत करायची होती तुम्हाला? हो. बघ मैथिली, ही आमच्या एनएसएस कॅम्पच्या मॅम आहेत. बरं का मुलींनो, काही मुलं माझ्याकडे आली होती, त्यांनी तुमची अडचण सांगितली, त्यांना तुमची मदत करायची होती. मुलांना आता तुम्हीच सांगा तुम्ही काय केलं ते. आणि दाखव ना. हे बघ, आम्ही ना तुमचे व्हिडिओज आणि ब्लॉग सोशल मीडियावर टाकलेले. आणि हो, हे व्हिडिओज आणि ब्लॉग्स बघून भरपूर साऱ्या जणांनी पैसे जमा केले. बघ, आता या पैशातून सावकाराकडे अडकलेली तुमची जमीन सोडवू शकता तुम्ही. शिक्षण पण पूर्ण होऊ शकेल. आता तुम्ही काही काळजी करू नका. माझं गावकऱ्यांशी बोलणं झालंय, ते तुमची जमीन सोडवायला मदत करतील. आणि हो, तुझ्या भावाचाही फोन लागलाय, तो व्यवस्थित आहे. मुलांनो, तुम्ही खरंच खूप छान काम केलंय. मला तुमचा अभिमान वाटतोय. तिचे वडील शेतकरी, अन्नदाता आणि भाऊ सैन्यात रक्षण करता. अशा आदर्श कुटुंबाची मदत करून तुम्ही खूप छान काम केलंय. अरे आम्ही तर तुम्हाला फक्त सर्वे करायला सांगितलं होता, पण तुम्ही यांची अडचण ओळखली आणि मदतीची फक्त इच्छा दाखवली नाही, तर स्वतः करून पण दाखवली. आणि त्यासाठी तुम्ही तुमचा मोबाईलचा वापर केला, याचं मला खरंच खूप कौतुक वाटतंय. थँक्यू. आपलं जे ब्रीद वाक्य होतं, जय जवान जय किसान, त्याला आज तुम्ही खऱ्या अर्थाने काय दिलाय. आता असंच काम पुढे करत राहील का सगळ्यांनी? सेल्फी. अरे हो, का नाही? हो यार, हेच बाकी सेल्फी होना ही चाहिए. चल ग्रुप फोटो काढ. से चीज नाही रे, जय जवान जय किसान. चिटण्या मागे वाटतो. आर्या विचे. अनाया इंगोले. गौतमी कुलकर्णी, सुमेधा जोशी, अनुश्री दीक्षित, स्पृहा जोशी. वेद कोठावदे, ध्रुव ढासे, भार्गव दीक्षित. नभ्य ओकळ.
मला सांगायला फार आनंद होतो की हे जे नाटक मुलांनी स्वतः लिहिलं आहे, स्वतः त्यांचे डायलॉग्स त्यांनी लिहिलेले आहे, इम्प्रोव्हायझेशनचं नाटक आहे आणि नाटक डिरेक्टर ये पुढे आशिष दादा, आशिष तिखे आणि विकास कांबळे या दोघांनी त्यांना मदत केली आहे आणि बाकीचे सगळे डायलॉग्स आणि सगळ्यांनी मुलांनी इम्प्रोव्हायझेशन केलेलं आहे. तर त्यासाठी एक जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. आमची ही जुनी मार्गदर्शकांची टीम. थँक्यू. विनम्र अभिवादन करून नाट्य संस्कार कला अकादमीचे विद्यार्थी सादर करत आहेत नाटक अव्हेंजर्स असेंबल. मी आहे डॉक्टर स्ट्रेंज आणि मी या जगाला वाचवायला आलोय. कोणाला माझी मदत पाहिजे? काय रे आता मोठा डॉक्टर स्ट्रेंज, तुला माझी मदत पाहिजे? हो पाहिजे. मी अडकलीये. तू कशात अडकलीयेस? या पुस्तकात अडकलीये. मी आलो. आता मदतीच्या नावावर माझ्यावरती उडी मारतो की काय? मी तर तुला वाचवायला आलोय. नको मला तुझी मदत. आमच्या बाईंनी सांगितलंय वाचाल तर वाचाल. अरे काय बालिशगिरी चालू आहे तुमची? मी काय या जगाला वाचवायला आलोय. जगाला वाचवायला? आणि असा राहू दे. तसं तू एवढं काय मोठं काम करतोय? मी ऍप बनवतोय. कुठला? हे बघ, द ग्रेट एव्हेंजर ऍप. बघू. हे मला पण दाखव रे. पण ऐक ना, हे ऍप नक्की कसं चालतं? अरे या ऍप वर पूर्ण देशाचे लोक, ज्या लोकांना प्रॉब्लेम्स असेल ना, ते लोक या ऍप वर आपल्याला सांगतात. बाय द वे, तुम्ही दोघं माझ्या टीम मध्ये आहात. हा, तर जसे आपल्याला ते प्रॉब्लेम्स कळणार ना, मग आपण ते सॉल्व्ह करायचे. मग आपण पण तू आता हे काम 2 महिन्यांपासून करतोय. हे 2 महिन्यांपासून या ऍप वर मी काम करत होतो. आज फायनली मी हे लॉन्च केलंय. चला काय करू? तू हे आपल्या सोसायटीच्या ग्रुप वर का नाही टाकत? आपण सोसायटी मध्ये तरी फेमस होऊ. बेस्ट आयडिया. आता थांबा. रेडी? 3, 2, 1 and shake. तर बघा 5 मिनिटात प्रॉब्लेम येईल. दादा आली प्रॉब्लेम. दादा बोल. आई मी जेवायला बोलवतोय. जेवायला? अगं तू जेवायचं बोलते? इकडे आम्ही भूक तहान सगळं काही विसरून देशाची रक्षा करतोय आणि तू जेवायचं बोलते? अगं इकडे हिमालय तापलाय, बर्फाचं पाणी झालंय आणि तू जेवायचं बोलते? आता तू नाही आलास तर आई तापेल. हो का? मी काय करते मला पण सांगा ना. अगं तुझा भाऊ ऍप बनवतोय. कुठला? द ग्रेट एव्हेंजर ऍप. तुम्ही आणि ॲव्हेंजर का नाही बनवू शकत? तुमच्या चेहरा आता बघितलाय का? घरी अभ्यास नाही करताय आणि त्या ॲव्हेंजर करताय. दादा आली मोठी स्वतः तर फोन मध्ये असते आणि आम्हाला सांगते. आता ताईला सांगते. आईला नको सांगू, आईला नको सांगू. थांब. आता काय, मला भूक नाही. जेव्हा मला भूक लागेल ना, मी तुरु जाईल आणि तुरु ये. आई आई बरं एव्हेंजर्स. यस सर. काही अपडेट आली? हो सर. काय? अरे सोसायटीची केस आहे. कुठली तरी जुली फर्नांडिस नावाची मुलगी आहे. अच्छा जुली फर्नांडिस, ती तर माझी मैत्रीण आहे. बापरे, हिला काय प्रॉब्लेम आलाय? बापरे, काय प्रॉब्लेम आलाय? काहीच कळत नाहीये आता. अहो सर, पण तिने तिचा नंबर पण पाठवलाय. तुम्ही कॉल का नाही करत ना? बेस्ट आयडिया. आता बघ. बरं ऐका, आजपासून ही छोटी खुली आपलं ऑफिस आहे. तू माझा सेक्रेटरी आणि तू माझी पीए. चला कामाला लागा. झाडू पोछा करा. हॅलो, हा जुली फर्नांडिस बोलते का? हो हो हो, मी द ग्रेट एव्हेंजर ऍपचा सीईओ अक्षय बोलतोय. हा सर, तू जे आम्हाला प्रॉब्लेम्स पाठवली आहे ना, ती आम्हाला काही कळत नाहीये, पण ती खूपच इंटरेस्टिंग. पण तू एक काम कर, तू आमच्या ऑफिसवर ये आणि आम्हाला प्रॉब्लेम सांग. आपण थोडं डिटेल्स मध्ये बोलू. ऍड्रेस ना माहिती लिही. तू जिकडे राहते ना त्याच्यावर समजलं. तर तू पटकन काय म्हणते? 0 मिनिटात येते. ओके रॉजर. स्वतःला सीईओ आणि आपल्याला
सेक्रेटरी आणि पीए. एव्हेंजर टीम. येस सर. काय बोलला आहात तुम्ही आता? काय नाही सर. गुड. बरं, जुली फर्नांडिस 0 मिनिटात इकडे प्रकट होणार आहे. ये किसका बच्चा रो रहा है बाहर? बघून ये. एक्साइटमेंट. जुली. जुली. बोल, काय प्रॉब्लेम आहे? काय रडतेस तू? मदत करावी लागेल. तुम्हाला तुला आता काही प्रश्न विचार त्याची तुला खरे उत्तर द्यायचे. पहिला प्रश्न, एवढा मोठा होता? हो, चौकोनी. कुठल्या रंगाचा होता? निळा. व्हेरी युनिक. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तुझा रुमाल कसा होता? छान होता. इट इज रेसिंग. बरं जुली, तू एक काम कर, तू आता घरी 5 मिनिटात तुझा रुमाल छेदून देतो. अरे चौकोनी असो गोल असो आमरे, चौकोनी असो गोल असो मला काय आमरे, निळा असो काय आहे? ती गेली. ओ शिट. पण तिने तर सांगितलंच नाही का तिचा रुमाल कुठे आला नाही. आता आपण कुठे शोधायचं? पार्किंग मध्ये शोधूया की. बेस्ट आहे. चला फॉलो मी. नाव जस्ट फॉलो मी. मला असं वाटत आहे का तिचा रुमाल इथेच कुठेतरी असेल. बिकॉज आय कॅन स्मेल इट. जुलीचा रुमाल काय? काय 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 निळा तो रुमाल हाय. हाय हाय हाय. अरे पण दिसत तरी कुठे हाय? नाही नाही नाही. एव्हेंजर्स, येस सर. इथे एक रुमाल आहे, चौकोनी पण आहे, निळा पण आहे. पण हा नक्की दिसाच कसा? हो अहो सर, तिथे वरच्या मजल्यावरच राहते. ओ वरच्या मजल्यावर. बाल्कनीतून पडला असेल. पण तरी हाऊ आर यू शुअर अबाउट दिस? आता थांबा, मी चेक करतो. हा रुमाल तिचा. तुम्ही एक काम करा, तिला खाली बोलवा आणि बोला की तिचा रुमाल सापडला. जुली, अबे जुली पटकन खाली ये. तुझा रुमाल सापडलाय का? बरं आले. 0 मिनिटात आले. सापडला का? हो. हे घ्या. एवढ्या लवकर कसं सापडलं? अगं आमची कंपनी फास्ट आहे ना. मी केलं. चला, पहिली केस सॉल्व झाली आहे. आता आपण ऑफिसला जाऊया. थांबा एक सेकंड. काय झालं? मला असं वाटत आहे का आपल्याला आपली दुसरी केस इथेच कुठेतरी सापडेल. एक काम करूया, इथेच वेट करूया. बघा केस आली. बोला. तुम्ही सगळ्यांची खूप मदत करता. हो, आम्ही सगळ्यांची मदत करतो. पण तुम्हाला हे कोणी सांगितलं? आमची मैत्रिणी जुलीने सांगितलं. हो जुली. बरोबर. तुम्ही आमची मदत कराल का? हो का नाही. पण तुम्ही एक काम करा, तुम्ही आमच्या ऑफिस मध्ये या, तिकडे आपण थोडं डिटेल मध्ये बोलू. फॉलो मी. नाही, आमच्याकडे तेवढा वेळ नाही. इमर्जन्सी. बरं बोला. आमची चेरी एका झाडावर अडकली आणि खूप घाबरली आहे. हो चेरी 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 झाडावर. ती एका विशाल आंब्याच्या झाडावर अडकली आहे. हो चेरी आंब्याच्या झाडावर. ते विशाल
लहान मुलगी वाटते. जेव्हा ती आनंदी असते तेव्हा ती अशी करते. ओ मियाव मियाव. जेव्हा ती घाबरली असेल तेव्हा ती अशी करते. ओ मियाव मियाव. हे दोघं ट्विन्स वाटतात. बोला. तिच्या गळ्यात एक काळ्या रंगाचं बेल्ट आहे ज्याच्यावर तरी लिहिलेलं आहे लहान मुलीच्या गळ्यात सस्पिशियस. ती तिच्या 4 छोट्या प्राण्यांवर चालते. 4 छोटे पाय. खरं सांगा ते लहान मुलगीच आहे ना? नाही नाही, तुमचा गैरसमज होतोय. मग ती आमची मांजर आहे. संभाळा स्वतःला. आपण रुमालावरच्या मांजरीवर तरी पोहोचलो. बर ठीक आहे. तिला शोधायला तुम्ही आमची मदत कराल का? हो का नाही? मदत करू. एव्हेंजर्स येस सर. फॉलो मी. Avenger team सोबतच स्टेप झाड. तीच फांदी. थोडं समोर. तीच आमची मांजर आहे. हळू काढा तिला. लागेल. आमची मांजर. माहिती आहे तुमची मांजर भेटली. आता मनाची गरज नाही. थँक्यू. आमची मांजर. तुमची मांजर. एव्हेंजर टीम येस सर. हे काय करताय तुम्ही? सॉरी सर. जरी भेटली. बर चला दुसरी केस पण सॉल्व झाली. मग Yes. हे सांगायला परत आली आहे की धन्यवाद बोलायचं. हो ते तर आमचं कामच आहे. अजून एक गोष्ट म्हणजे मी गणपतीपुळ्याला असा नवस केला होता. जे कोणी माझी मांजर खाली उतरवतील त्याला मी ये लगान 3 लोगों में कैसे बचेगा? Yes. Jingle party, jingle. चला पहिले 2 केस सॉल्व झाली आहे. आता तिसऱ्याचे काय नाही जेवू यस सर. काय झालंय? तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर बसणार होता. Oh my precious laptop. बरं एव्हेंजर टीम. येस सर. अरे बसा. मी विचारत होतो एनी अपडेट्स? हो सर, एक अपडेट आहे. माझी एक मैत्रीण बाजूच्या सोसायटीमध्ये राहते. तिच्याकडे आपल्यासाठी एक केस आहे. वा काय दिसते? ती येतच असेल. बोलवा तिला. केसरी हाजिर हो केसरिया तेरा. इसकी है प्यार या रावजी बसा भाऊजी. या रावजी तुम्ही बसा भाऊजी. अरे ओ एव्हेंजर टीम. येस सर. आपली क्लायंट आहे ती भाऊजी नाही. काय बसा. हाय जी. काय बसा. मी ऐकलं की तुम्ही मोठ्या घरी एव्हेंजर ॲपची सगळ्यांची मदत करता. हो आम्ही द ग्रेट एव्हेंजर ॲप ही सगळ्यांची मदत करतो. पण तुम्हाला हे कोणी सांगितलं? जुळीने का जळविने का जुळीने? काय? अरे जुली नाही. हो जुली. बर काय झालं? माझ्याकडे तुमच्यासाठी एक मोठी केस आहे. काय केस? काय रुमाल हरवला की मांजर झाडावर चढली का कुत्रा आला? अरे माझ्या सोसायटीत चोरी झाली. चोरी कशाची? केव्हा? एका थांबा. यो साईड. गुड. बर खरं बोलताय? नक्की? प्रूफ काय? व्हॉट्सअप ग्रुपवर आलंय. पण आम्ही त्या ग्रुपवर नाही आहोत. पीए फोन दे. ही मुलगी तुमची मैत्रीण
व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीची स्टुडंट वाटते. हो नो, इथे तर खरंच चोरी झालीये. अजून काही इन्फॉर्मेशन आहे? त्या पोस्ट मध्ये खाली त्या चोराचा फोटो पण दिलाय. चोराचा फोटो? एव्हेंजर्स? यस सर. दूर से देखिए इस चेहरे को. कुछ तो गडबड है. सर याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. पण पाहिलं तरी कुठे? अहो सर, या मुलाचा फोटो पेपर मध्ये आलेला. तो मध्ये म्हणजे फेमस तो. असता काय? आता आपल्याला ही केस सॉल्व करावं लागेल. पहिल्यांदाच माणसाची केस आहे. तर नाव फॉलो मी. सर त्याला फोन द्या ना. Oh, I'm so sorry, my bad. Yeah, Avengers, follow me. गणपती बाप्पा! गणपती बाप्पा! कारण तू चोरी केलीस. चोरी? मी नाही केली चोरी. तुमचा काहीतरी तर गैरसमज होतोय. तू चोर आहेस. तू चोर आहेस. तुम्हाला कोणी सांगितलं की मी चोरी केली? अरे ती आमची सिक्रेट खबरी आहे. तेच. कोण आहे ती सिक्रेट खबरी? आम्ही आमची सिक्रेट इन्फॉर्मेशन कोणाला देत नाही. आणि तुमच्याकडे काय प्रूफ आहे की मी चोरी केली आहे? प्रूफ मागतोस? हे प्रूफ. हा तर आमचा फॅमिली व्हॉट्सअप ग्रुप आहे. फॅमिली व्हॉट्सअप ग्रुप? आमची पर्सनल इन्फॉर्मेशन घ्यायची नाही. पण तुम्हाला कोणी सांगितलं आमच्या फॅमिली व्हॉट्सअप ग्रुप बद्दल? अरे आमची सिक्रेट कितीदा सांगू? सिक्रेट खबरी. कोण आहे ती सिक्रेट खबरी? मसाला आहे. तर पोलिसांकडे. आधी त्या सिक्रेट खबरीला बोलवा, मगच मी पोलिसांकडे जाईन. सिक्रेट खबरी ये. केसरिया आहे माझं नाव. बरं केसरिया, हे बघ चोर सापडलाय. आत्ता सापडला का? हो मग आमचं कामच ते. द एव्हेंजर टीम. काय? तू तुझ्या सख्या भावाला चोर म्हणतेस? काय? ताई ताई ताई. सखा भाऊ. हो, त्याने चोरी केली आहे. पण कशाची चोरी केली? सांगते. हा दररोज वेळेवर उठतो. वेळेवर जेवतो. आईने म्हटलं लगेच अभ्यासाला बसतो. आईचं सगळं ऐकतो. मग यात मी कसली चोरी केली आहे? याच्यात तो चांगल्या मुलांची चोरी केली आहे. मग तू सुद्धा चांगल्या मुलांची चोरी कर ना. पण त्या सगळ्यात मला वाटा असतो ना. देवा मैं तो तेरे को चोर समझता था रे. तू तो राम आदमी निकला रे. ते माणूस निकला. तू एक तू असा घरी जा. मी आईला सांगणार आहे. तू जा रे. तुम्ही आमचा टाइम वेस्ट केला. तुम्ही आमचा अपमान केला. हो बघता काय निघायतून. ला 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 ला. दादा. अरे काय? जिंदगी में तो हार जीत होती रहेगी ना भाई. आता एक काम करू. आपण असा मिशन करूया ज्याच्याने आपला फेलियर दिसणारच नाही. काय करायचं? न्यूज बघूया. बेस्ट आयडिया. चलो न्यूज. एव्हेंजर टीम. येस सर. आपल्याला ना एक मस्त केस भेटली आहे. हे बस स्टँड आहे ना, इकडे एक बॉम्ब सापडलाय. चला डिफ्यूज करूया. चला. मी बॉम्बची खूप घाबरते. अरे तो सुपर गर्ल आहे. चल. मी सुपर गर्ल नाही, तो डॉक्टर स्ट्रेंज आहे. डॉक्टर चल. नाही मी पण घाबरतो. पण घाबरतोस? अरे मी आहे ना. चला सोबत. चला चला उठा. अरे मी आहे ना. चला चला टेन्शन नका घेऊ. चला. दादा किती वेळापासून बोलवते. चल. तुझा भाऊ जेवायला येणार नाही. आता तुझा भाऊ देशाची रक्षा करायला चाललाय. आईला सांगून दे. आई
झालाय. आई आई काय गोंधळ करता अक्षय? माझं नाणी काय लागतंय आता? काय चालू आहे? हे बघा अक्षय काय कुठे गेला? लपलंय. इथे लपलंय. अक्षय उठ, आई इकडे ये रे. आई 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 किती वेळची बोलवते, तुला काय चालू आहे? आई आम्ही तर ते बाहेर जातो. कशाला? एक बॉम्ब डिफ्यूज करायला. देवा, आता तुम्ही बॉम्ब डिफ्यूज करणार? अरे ते तुमच्यासारख्या छोट्या मुलांचं काम नाहीये. तिकडे सैनिक आलेत तो बॉम्ब डिफ्यूज करायला. अगं पण आम्हाला पण देशाची रक्षा करायची. तुम्हाला देशाची रक्षा करायची आहे. घरातली कामं चार जमत नाही आणि देश रक्षा करायला जाणार आहात? 2 तास झाले बोलवते ते. काय चालू होतं तुमचा इथं गोंधळ? अगं ते आम्ही ऍप बनवत होतो. कसला? द एव्हेंजर ऍप. काय होतं ते? ते देशाचे लोक याच्यावर प्रॉब्लेम सांगणार आणि आपण ते सॉल्व्ह करायचं. अरे तुम्हाला लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे ना, देशाचं रक्षण करायचंय ना, तर तुम्हाला आपल्या सैनिकांसारखं व्हावं लागेल. आपले सैनिक देशाच्या रक्षणासाठी तर तत्पर असतातच, पण कुठलं नैसर्गिक आपत्ती आली, पूर आला, भूकंप आला तरी फ्रंटलाईन वर असतात. 10 डिग्री तापमान असो की 50 डिग्री तापमान, तापत गोठत सुद्धा आपलं रक्षण करतात. जर तुम्हाला खरंच देशाची सेवा करायची, लोकांची मदत करायची आहे, तर तुम्हाला सैन्यात जावं लागेल. बोला, जाणार? पण त्यासाठी तुम्हाला आधी वेळेत जेवण करावं लागेल, सकाळी लवकर उठून व्यायाम करावा लागेल, खूप अभ्यास करावा लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईचं ऐकावं लागेल. बरं, आता मी एआयचं नाही, फक्त आईचं ऐकतो. आपले जे सैनिक आहेत ना, तेच खरे सुपर हिरो आहेत. असं केक घालून कोणी सुपर हिरो होत नसतं. खरे अवेंजर्स पण तेच आहेत. पहिलगाम विक्टिम्सला केलं ना त्यांनी अवेंज. बोला बोला, मग जाणार सैन्यात? अरे जोश कुठे? हाऊस द जोश? हाय 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 काकू. आणि काय टीमचं नाव काय होतं तुमच्या? एव्हेंजर टीम. अरे जोश कुठे गेला आणि बाकीचे कुठे गेले? काय नाव सांगितलं? अस्मी सेना, स्पृहा माळुसकर, भार्गवी प्रभू देसाई, मृण्मयी डोकरे, आयरा सुस्तरवार, दर्शन असुल, सुमेधा जोशी, निशांत बेडेकर, आरुष माडकर, इरा कवटणकर. आज आपलं खूप मोठं भाग्य आहे की आज आपल्याला व्यासपीठावर इतके छान पापडे लावलेले आहेत. इंद्रायणी पाटे, शिक्षण MA MA. त्यांनी डिग्री घेतली आहे पोस्टल फोटोग्राफीमध्ये. कार्यकारी असणारी पदे त्यांची विश्वस्त कार्यवाहक मोर्या शिक्षण संस्था चिंचवड, प्राचार्य BK माटे हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, संस्थापिका स्वामी लँग्वेज इन्स्टिट्यूट, संचालिका आविष्कार बालभवन, EMAX गव्हर्नमेंट NCT मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग अँड डिप्लोमा कोर्स. त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले. त्यांना 2013 मध्ये आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला आहे. 2022 मध्ये वुमन इन्फ्लुएन्स मध्ये आयडॉल ऑफ महाराष्ट्र हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. विविध संस्था व जिल्हा परिषद मार्फत होणाऱ्या बालनाट्य स्पर्धेत उत्कृष्ट लेखन व डिरेक्टर सलग 3 वर्ष पारितोषिक प्राप्त केले आहेत त्यांनी. त्यांना नृत्य, नाट्य आणि आकाश निरीक्षण, गिरीभ्रमण या सर्वांची फार आवड आहे. भारावून गेले, एवढं छान व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलं आहे आपल्या मुलांसाठी. फार आनंद होत आहे. त्याचप्रमाणे आमचे काका, मी काका म्हणते त्यांना, आमच्या नाट्य संस्कारचे पण काका असं म्हणेल, अशोक अडावतकर सर, पुढचे 40 गावचे. गेली 23 वर्ष अभिवाचन महोत्सव सातत्याने चालवणारे रंगबंध कला सक्त न्यास 40 गाव या संस्थेचे संस्थापक, उपाध्यक्ष, आकाशवाणी जळगाव मान्यताप्राप्त कलाकार. जवळपास 60 ते 70 नभोनाट्य प्रसारित झालेत त्यांची. हौशी रंगमंचावर त्यांनी सतत कार्यरत आहे. अनेक बक्षिसं त्यांनी मिळवली आहेत. पुण्यामध्ये झालेल्या नाट्य संस्कारचे जे कला अकादमीशी ते निगडीत आहे. या नाटकात अनेक नाटकात त्यांनी भूमिका केल्या आहे, डिरेक्शन केलं आहे.
नाचरी मोरा हे गदिमांच्या याच्यावर असणारं आधारित असणाऱ्या जीवनावर नाचरे मोरा हे गदिमांच्या जीवनावर आधारित असणारं नाटक, त्याचे जवळपास 20 प्रयोग त्यांनी केले. अभिवाचन कार्यशाळा त्या घेतातच. शब्दरंग कलाकट्टा निगडी या संस्थेशी ते कार्यरत आहे, कथाकथन करतात. असे 2 उत्कृष्ट व्यक्तिमत्व आपल्याला लाभले आहेत. त्याचबरोबर माधुरीताई ओक यांची काही वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. अगदी चिरतरुण असणारं हे व्यक्तिमत्व स्टार्टअप प्राधिकरणातल्या आपल्या निगडीतल्या कार्यक्रमात त्या हजर असतात. नाट्यसंस्कारच्या आपल्या सगळ्या कार्यक्रमात हजर असतात. असे हे 3 खूप चांगले मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत. मी सरांना विनंती करते की आपण आता सत्कार समारंभ करूया. अशोक अडावतकर सर, माधुरीताई ओक, मी सरांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावं. नमस्कार. नमस्कार. सगळे नमस्कार म्हणतो मी म्हणत राहणार. नमस्कार. कारण हा पहिला संस्कार आपण मुलांना दिला. मुलंही रोज सुरुवातीला आणि शेवट नमस्कार करत होतो. जवळजवळ 15 दिवस, म्हणजे आज 15 दिवस झाले बरोबर. 14 दिवस ज्या प्रांगणात आपण शिबिर घेत होतो ते प्रांगण आपल्याला आजच्या पाहुण्यांनीच उपलब्ध करून दिलंय. माटेबाईंनी आपलं इंद्राणी त्यांनी उपलब्ध करून दिलंय, माटे स्कूल. आणि या 15 दिवसामध्ये अनेक पालक मला प्रत्यक्ष भेटत होते. मला फार बरं वाटतंय. मला आता इंद्राणी ते म्हणत होते की आपण इथं वातावरण तयार होत नाहीये, पण जे 15 पालक, जे जवळजवळ 20 पालक मला भेटले, त्यांचे विचार ऐकून मला खरं वाटतं की खरंच इथं गरज आहे आणि त्यांना आवडते या गोष्टी. बऱ्याच जणांनी आवर्जून सांगितलं की आम्हाला यांना काही कलाकार वगैरे बनवायचं नाहीये, पण यांचं व्यक्तिमत्व विकसित व्हायला पाहिजे. ही मुलं धीट नाहीये, घरामध्ये बोलत नाहीत, तर त्यांनी बोलावं मोठे व्यवस्थित, त्यांचं व्यक्तिमत्व विकसित व्हावं एवढाच आमचा उद्देश आहे. आणि जर तसं शिबिर होत होतं, पहिल्याच दिवशी मी खरं सांगितलं होतं पालकांना की आपल्या मुलाला तेवढा रोल आहे एवढा करता, तुम्ही कधी काळजी करू नका किंवा तक्रार करू नका. तरी सुद्धा काही पालकांनी तक्रार केली, मला वाईट वाटतं. कारण हे 15 दिवस जे त्यांच्यावरती संस्कार झाले, जे शिक्षण झालं, ते फार महत्वाचं आहे. हा परफॉर्मन्स हा शेवटचा एक भाग आहे. किंवा पोहायला शिकवलंय पण पाण्यात पडलं पाहिजे म्हणून त्याला फक्त हे केलं. याच्यातल्या काही वाक्य किती होती आणि केवढा रोल होता ह्याच्यावर काही अवलंबून नाहीये. हे 14 दिवसाचे संस्कार फार महत्वाचे आहेत. आपण अनेक तज्ञांना याच्यामध्ये बोलवलं आणि वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे रंगभूषाही त्याच्यावर त्यांना समजली, शास्त्रीय संगीताचं थोडंसं ज्ञान दिलं, नृत्याचे पदन्यास त्यांना शिकवले. हे सगळं ते टिकत होते. बरेच पालक विचारतात की आता पुढच्या वर्षी किंवा रविवार सत्रामध्ये पुन्हा हेच शिकवणार का? तर मला त्यावेळेस मी त्या पालकांना सांगितलं की आज जे पालकांनी ज्यांनी माहीत नसेल त्यांना आज मी आवर्जून सांगतो की ही नाट्य कार्यशाळा म्हणजे हा एक रियाज आहे. अभ्यासक्रम तोच असतो आणि त्याच्याकरता आपण परीक्षा पण घेतलेली आहे आणि त्या परीक्षेमध्ये आपल्या मुलाला किती मार्क पडतात ते बघा. आणि या परीक्षेचा अभ्यास सतत करत राहायचं असतं. एखादी मैफल झाल्यानंतर गाण्याचा क्लास जरी बंद झाला तरी त्या गायकाला रियाज करावा लागतो. क्रिकेटचं शिबिर झालं आणि त्याने क्रिकेटच खेळला नाही 6 महिने, तर तो बॅटिंग करू शकेल का? पाऊस असला तरी दोरीला चेंडू लावून हे बॅट्समन बॅटिंग करत असतात. तसा हा एक रियाज आहे. ही कार्यशाळा सतत केली पाहिजे. आता तुम्ही जर पाहिला असेल तर याच्यामध्ये जे तुम्हाला विद्यार्थी जास्त चांगले वाटले, ज्यांचा अभिनय चांगला वाटला, जे सहजपणे करत होते, हे सगळे माजी विद्यार्थी आहेत. 2-3 वर्ष हे काम करत होते. ह्याच्यामध्ये शिक्षिका आणि आईचा रोल करणारी जी विद्यार्थिनी आहे ती आमच्या पुणे विद्यापीठाच्या अभिनय प्रमाणपत्राची विद्यार्थिनी आहे. आणि ती म्हणते की सर मला या प्रत्येक शिबिरामध्ये मला तुमच्या मदतीला यायचंय. आता हे तिचं 4थं शिबिर आहे. ती शिबिरामध्ये रोज येत होती. प्रेझेंटी घेणं असेल, मुलांना शिकवणं असेल,
त्या मुलांकडनं काय काढून घेणं असेल, ही रोज 4थ्या शिबिरामध्ये ही 15 दिवस सलग रोज येत होती, मुलांचे खेळ घेत होती. आणि तिला म्हणा आता मग तू रोल पण कर. आज पहिल्या 3 शिबिरात तिला रोल नव्हता आम्ही दिला, पण तिला म्हणा आता तू रोल पण कर. आणि तिच्या योग्य नेमका रोल होता, दोन्हीकडे तिने आज रोल सुद्धा केला. तेव्हा मोठ्या गटासाठी सुद्धा आमचं शिबिर असतं. यानंतर काय, याचा एक प्रश्नाचं उत्तर असं आहे की एकतर आपण रविवार सत्राचा प्रयत्न करणार आहोत, कारण आता जो प्रतिसाद होता तो तसा आमच्या दृष्टीने कमी होता. पण आम्ही नाराज करायचं नाही, ज्यांना शिकायचं त्यांनी शिकावं याकरता आम्ही खरं हा छोटा गट तर अक्षरशः खूपच कमी होता, म्हणून मग आम्ही तो या वेळेतच घ्यायचं ठरवलं, कारण त्याच्याकरता 7 तास देणं आम्हाला शक्य नव्हतं. या कमी विद्यार्थी असून सुद्धा गर्दी नसली तरी धरती आहे असं मला वाटते. खूप छान सगळे विद्यार्थ्यांनी सहकार्य केलं, खूप छान मुलं आहेत. या मुलांना खूप आवड निर्माण झाली आहे. काही काही पालक मला पहिल्या दिवशी म्हणते सर 5 तास जास्त नाही का, पण त्या पालकाने नंतर अनुभव आला असेल की 5 वाजता आम्हाला त्यांना हाकलावं लागत होतं. लाईट बंद करून फॅन बंद करून अरे चला बाहेर जा, संपलाय क्लास, इतकी आवड त्यांना निर्माण झाली होती. कारण हे वेगळं आहे, हा नाट्य संस्कार, हा नाट्याचा भाग आहे, तो खूप आनंदाचा आहे. आपल्या मराठी लोकांना नाटक करायलाही आवडतं, नाटक बघायलाही आवडतं. आणि या मुलांनी 14 दिवस खूप छान शिक्षण दिलंय, शिक्षण घेतलंय. आणि यापुढं रविवार सत्र घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याकरता तुम्हाला आम्ही आव्हान करू, आमच्याकडे जे मागल्या वर्षीच्या शिबिराचे आहेत, कारण मागल्या वर्षी खूप चांगला प्रतिसाद होता आणि त्यांच्या आग्रहाखातर आम्ही 3 महिने रविवार सत्र पण घेतलं होतं. परंतु यापुढे आम्ही 3 महिने, आमचं पुण्यामध्ये 6 महिन्याचं सत्र असतं, ते जुलैच्या पहिल्या रविवारपासून सुरू होतं. जुलै महिन्यामध्ये आपल्या तुम्हाला माहिती आहे की नाट्यछटा स्पर्धांचं हे 34वं वर्ष आहे. गेले 33 वर्ष आम्ही नाट्यछटा स्पर्धा घेतो. पहिल्यांदा पुण्याला घेतल्या, पुण्यानंतर इंद्राणी त्यांची आई माटेबाईंनी त्या स्पर्धा चिंचवडला घ्यायला सुरुवात केली. चिंचवडचं केंद्र फुलायला लागल्यानंतर माधुरी त्यांनी निगडीला सुरुवात केली. आणि माधुरी त्यांचे तर अथक प्रयत्न आहे, त्यांनी या स्पर्धा इतक्या फुलवल्या की पुण्याच्या दुप्पट एंट्रीज पिंपरी चिंचवडमध्ये असतात. तेव्हा पिंपरी चिंचवडच्या नाट्यसंस्कारच्या त्या एक महत्वाच्या व्यक्ती आहेत या क्षेत्रातल्या. इंद्राणी त्यांचं पण शाळा आपलं केंद्र असतं आणि तिथं पण आपण या गेल्या अनेक वर्ष नाट्यछटा स्पर्धा घेतोय. तेव्हा याच्या पुढचा भाग म्हणजे ज्यांना रविवार सत्र करायचं नसेल तर या सगळ्या मुलांना नाट्यछटा म्हणायला सांगितल्या होत्या, पाठ करायला सांगितल्या होत्या. तर या नाट्यछटा स्पर्धांमध्ये ही नाट्यछटा सतत त्यांच्याकडे करून घेत राहा आणि त्या नाट्यछटा स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. त्यानंतर रविवार सत्राच्या नंतर या नाट्यछटा स्पर्धा तर आहेच आणि आम्ही लवकरच अभ्यास नाट्य स्पर्धा उपक्रम घेतोय. त्या मात्र आंतरशालेय असतात, त्यामध्ये मुलांना वैयक्तिक भाग घेता येत नाही. पण आपली मुलं ज्या शाळेमध्ये आहेत त्या शाळांना तुम्ही सांगा की अशा प्रकारच्या स्पर्धा आहेत की अभ्यासाच्या विषयावर शिक्षकांनी नाटक लिहावं आणि ते वर्गामध्ये सादर करायचंय. त्या स्पर्धा वर्गामध्येच पहिली फेरी होती आणि दुसरी फेरी नाट्यगृहामध्ये होती. तर अशा प्रकारच्या स्पर्धा पुण्यामध्ये तर आम्ही घेतोच आहोत, पण पिंपरी चिंचवडला घेण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. गेले पूर्वी आम्ही ज्या घेत होतो त्यावेळेला या सगळ्यांचं सहकार्य होतं. इंद्राणीताईंनी पण त्यावेळेला भाग घेऊन बक्षिसं मिळवलेली आहेत आणि माधुरीताईंनी पण अनेक वर्ष त्या स्पर्धांमध्ये परीक्षणाचं काम केलंय. या स्पर्धांच्या या भागातल्या शाळांमध्ये संपर्क करून त्यांना या स्पर्धेत भाग घेण्याचं खूप काम त्यांनी केलेलं आहे. आणि पुन्हा यावर्षी आम्ही या स्पर्धा पिंपरी चिंचवडमध्ये पण घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्या शाळांना अवश्य सांगा, कारण आपण म्हणतो की शेवटी काय होतं, मला माहिती आहे की पालकांना एकदा सुट्टी संपली की आपण नाटक सोडून देतो आणि हा व्यक्तिमत्व विकास कुठेतरी थांबतो. नाट्यछटा स्पर्धेत भाग घ्या, शाळेच्या माध्यमातून अभ्यास नाट्य स्पर्धेत भाग घ्या. अभ्यासाच्या निमित्ताने का होईना पण त्यांनी नाट्याशी निगडीत राहावं, सतत कार्यरत राहावं असं आम्हाला वाटतं. पुण्याच्या ज्या जुलैच्या रविवार सत्र आहे त्या सत्रामध्ये आम्ही 5 ते 8, 9 ते 16 हे दोन्ही बॅचेस आमच्या फुल असतात. आणि यावर्षीपासून आमचा विचार आहे की 16 वर्षाच्या वरती तुम्हाला ऐकून माहीतच असेल की पुणे विद्यापीठाचा म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अभिनय अभ्यासक्रम जो आहे तो आम्हाला आमच्या संस्थेला घ्यायला मिळाला होता आणि त्या अभ्यासक्रमामध्ये आम्ही 5 बॅचेस घेतल्यात. आमची एकमेव संस्था आहे पुण्यातली की ज्यांनी या पुणे विद्यापीठाच्या 5 बॅचेस आयोजित केल्या होत्या. नाहीतर बाकी सगळ्या संस्था 1, 2, 3 करून थांबल्या आहेत. यांच्याकडे स्वतःची इमारत आहे, सगळं असून सुद्धा
आमच्या एवढ्या त्याला घेता आला नाही. आणि आमच्याही असं लक्षात आलं की फक्त मुलंच नाही तर मोठ्यांना पण काम करायची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही आता पुणे विद्यापीठाच्या ऐवजी आम्ही स्वतःच मोठ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू करतोय जुलै महिन्यापासून. आणि तो रविवार सत्र असेल असा आमचा प्रयत्न आहे. सगळ्या अपडेट्स तुम्हाला आमच्या माध्यमातून व्हॉट्सअपला जो तुमचा नंबर तुम्ही जोडलेला आहे त्या माध्यमातून या सगळ्या माहिती आम्ही तुम्हाला पाठवत जाऊ. आमच्या युट्यूब चॅनलशी संलग्न राहा. आता जो कार्यक्रम आहे तो सगळा एक 8-10 दिवसामध्ये युट्यूब चॅनलला आपण टाकणार आहोत की जो जगभर तुम्हाला बघायला मिळेल. तर असं हे माझं प्रास्ताविक मी पूर्ण करतोय. आणि लवकरच आपल्याला प्रशस्तीपत्र द्यायचं आहे. सगळ्या मुलांनी थांबायचंय. सगळ्यांचा मुलांचा ग्रुप फोटो पण काढायचा आहे. तर सगळ्यांनी कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत थांबावं अशी विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी सांगितलंच आहे सगळ्यांना की पालकांनी थांबायचं आहे. सर्वात शेवटी प्रशस्तीपत्रक आणि सुंदरसा फोटो आमच्या सगळ्यांसोबत आमची आठवण राहणार आहे या शिबिराची. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं 2 शब्द सांगावे. इंद्रायणी ताईंना विनंती आहे की त्यांनी त्यांचं मार्गदर्शन करावं. आम्ही आतुर आहे तुम्हाला ऐकायला. आदरणीय व्यासपीठ, सर्व पालकवर्ग आणि सगळे विद्यार्थी, खरं तर सगळ्यांचं म्हणजे पुढे बसलेल्या सगळ्यांचंच कौतुक की त्यांनी 15 दिवस नाटकासाठी विद्यार्थ्यांनी तर वेळ दिलाच, म्हणजे ते आवडीने आले असतील, पण पालकांचं खरं कौतुक की त्यांनी पाठवलं. कारण आजकालच्या ह्याच्यात आपण बघतो रिअली आता आपण बघतो की खूप सारे समर कॅम्प्स असतात, भरपूर भडीमार त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांवर असतो की सकाळी काय स्विमिंग आहे, मग काय पॉटरीचं सेशन आहे, मग आणखीन आर्ट्सचं सेशन आहे, मग चित्रकला आहे, मग अमुक आहे, असं 9 ते 4-5 पर्यंत विद्यार्थ्यांना बिझी ठेवलं जातं. आणि मग शेवटी दमून भागून मुलं घरी येतात, खूप दमलेली असतात. पण ह्या शिबिरानंतर जेव्हा मुलं घरी येत असतील तेव्हा त्यांच्यातला फरक नक्की तुम्हाला दिसत असेल, बरोबर? तर सर आता म्हणाले की काही पालकांनी तक्रार केली की छोटासा रोल आहे, अमकं आहे, हे आहे. पण नाटक म्हणजे फक्त स्टेजवर केलं जाणारं नाहीये, तर खूप साऱ्या गोष्टी असतात. ते तुम्हाला ह्या शिबिरांमधनं आणि नंतरच्या रविवार सत्रांमधनं पण शिकायला मिळतील की बॅकस्टेजचं काम आहे, हे इतर बरीच कामं आहेत. याच्याच बरोबर नाटकामुळे व्यक्तिमत्व विकास हा निश्चितपणे घडतो. आता तुमच्या मुलामध्ये तुम्ही निश्चित फरक बघत असाल. मला असं वाटतं बरीचशी बहुतेक सगळी मुलं ही इंग्लिश मिडियमची असावीत. येस, मराठी मिडियमचं होतं कोणी? व्हेरी गुड. 1% मला दिसला तुझा चेहरा, पण मला आठवला तू कितवीत, 3री 4थीत आहेस? हा, प्रायमरीला आहे, पण मी बघते तुला बाळा. ओके, सो चला, हरकत नाही, म्हणजे आमच्याकडनं एवढं 1% तरी योगदान आहे. फाईन. पण बरेचसे सगळे इंग्लिश मिडियमचे लोक आहेत आणि मराठीतनं मुलांना बोलायला मिळाले हे सुद्धा खूप आहे असं आपण म्हणूयात की त्यांना मराठी भाषेची ओळख त्या नाटकामुळे झालेली आहे. आणि एक किस्सा फक्त मला सांगावासा वाटतो की पारखी सरांची आणि आमची तशी म्हणजे खूप आधीपासूनची ओळख आहे. जेव्हा चिंचवडमध्ये हे काही नव्हतं, खूप अगदी लहान असं गाव होतं, म्हणजे आता जे दिसतंय चिंचवड त्याच्यापेक्षा 50 वर्ष मागे जा, तर त्या काळामध्ये मी अगदी लहान असताना पारखी सर HA मध्ये तेव्हा काम करायचे आणि ते सुटल्यानंतर चिंचवडमध्ये ते नाट्य शिबिरासाठी 1 तास द्यायचे. आणि तेव्हा आम्ही त्यांच्या नाट्य शिबिराला लहान असताना जायचो. म्हणजे तिथपासनं ही सुरू झालेली जी त्यांची काय म्हणूयात जर्नी आहे, सगळा प्रवास आहे, तो चिंचवड म्हणजे फक्त पुणे नाही तर चिंचवडमध्ये सुद्धा ह्या गोष्टी रुजाव्यात याच्यासाठी खरंच त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत, मेहनत केलेली आहे. सगळ्यांची जोड त्यांना आहेच आहे. माधुरीताईंची आहे, माटेबाईंची आहे, त्यांचा पण मी उल्लेख करीन की माटेबाई पण स्वतः नाटकामध्ये होत्या आणि म्हणून त्यांना जाणीव होती की ह्या कलेनी काय काय विकास होऊ शकतो. तर निश्चितपणे असंच सगळ्यांनी सहकार्य यापुढे करावं असं मी आवाहन करेन सगळ्यांना.
आणि मुलांना प्रशस्ती पत्रकर हवी आहेत, ते खूप वाट बघतायत. तर मी इथेच थांबते. सगळ्यांना परत एकदा धन्यवाद. धन्यवाद इंद्रायणी ताई. मी अशोक अडावतकर सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचे 2 शब्द सांगावे. नमस्कार. सगळ्यात आधी मला आजच्या या कार्यक्रमाला नाट्यसंस्कारनी आणि पारखी सरांनी आमंत्रित केलं म्हणून त्यांचे आधी धन्यवाद मानतो. मी कलाकार आहे, मला काही भाषण करता येत नाही, पण तरी सुद्धा आज जे काही परफॉर्मन्स इथे बघितले त्याच्याबद्दल आणि त्याविषयी 2 शब्द बोलावं असं मला वाटतं. मी जे काही मनात योजून आलो होतो त्यापेक्षा इथे जे परफॉर्म झालं ते अतिशय चांगलं होतं. कबूल आहे की काय कुणीतरी करून घेतलंय. मंजिरी काय, आशिष आणि विकास यांनी त्यांच्याकडनं करून घेतलं. अरे कुणीतरी चांगला मार्गदर्शक असल्याशिवाय आपल्याकडनं काहीही होत नाही, हे नक्की आहे. तर मुलांचं तर अभिनंदन आहेच, आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून केलंय, पण या तिघांचंही खास अभिनंदन करून घ्यायचं. कारण करवून घेणं ही जास्त महत्वाची प्रक्रिया आहे. आता अभिनय म्हणजे काय? अभि म्हणजे पुढे, बाजूला, आणि नय म्हणजे नेणे. तर पुढे नेणे, बाजूला नेणे, इथं बघायचं एवढंच आहे की आपला मुलगा कुठे होता आणि आता तो कुठे गेला आहे. त्याला यांनी किती पुढे नेलंय. अरे तुम्हाला नीट मराठी व्यवस्थित मोठ्याने नाव सांगता येत नव्हतं, ते येतंय का? तुम्ही शुद्ध मराठी वाचू शकलात का? जे वाचलं ते समोरच्याला समजेल या पद्धतीनं आपण वाचलत का? ह्या सगळ्या गोष्टी बघणं म्हणजे अभिनय करणं. तसं पाहिलं तर अभिनय आपल्या सगळ्यांना लहानपणापासून येतोच आहे, या मुलांना सुद्धा येतोच आहे. आपल्याला जी गोष्ट करायची नसेल, टाळायची असेल, ती करायला लावली, मग आपलं पोट दुखतं, डोकं दुखतं, मग ते इतकं आपण छान करतो की आपल्या आईला ते पटतं की यार खरंच याचं पोट दुखतंय, याला एक गोष्ट करायला नकोय, आज याला शाळेत पाठवू नका वगैरे. इथपासून अभिनय सगळ्यांनाच येत असतो, तेच रंगमंचावर करायचं असतं, पण ते इतकं छान आणि अप्रतिम करायचं असतं, बेमालूम करायचं असतं की समोरच्या सगळ्यांनी त्याला दाद दिली पाहिजे आणि टाळ्या वाजवल्या पाहिजे. हे एवढं करून घेण्याचं काम या दिग्दर्शक लोकांनी केलंय. त्याचबरोबर आपण कुठे आहोत, आपण जे बोलतो ते योग्य आहे की नाही, मराठी चांगलं बोलतोय की नाही, आपल्याला येतोय की नाही. अरे आपण नकला करतो. आपले पारखी सर तर नकलांचा कार्यक्रम फार सुंदर करतात. नकला करणं म्हणजे अभिनय आहे, हेच इथं करायचंय. नाटकात काम करणं म्हणजे काही फार मोठं वेगळं करायचं आहे असं नाही, सहज इकडे तिकडे बघून करावं लागतं. आचार्य अत्रे म्हणून सगळ्यांना माहिती असेल, फार मोठं व्यक्तिमत्व होतं महाराष्ट्रातलं. ते काय करत नव्हते, त्यांनी सिनेमा काढला, नाटकं लिहिली, कवी होते, लेखक होते, राजकारण केलं, समाजकारण केलं, पत्रकारिता केली. आणि त्यांचं एक वाक्य आहे की जीवन मला सगळीकडनं असं बोलावतंय, हाका मारतंय. कशासाठी? कारण त्यांची नजर चौकस होती. हे सगळं त्यांना हवं हवंच वाटायचं, हे मला यायला पाहिजे, हे करायला पाहिजे. आणि त्या गोष्टी त्यांनी स्वतःचं व्यक्तिमत्व घडवलं आणि म्हणून त्या आचार्य अत्रे म्हणून अजूनही इतकी वर्ष झाली तरी आपल्याला ओळखीचे. तर हे सगळं व्यक्तिमत्व विकास कशामुळे झाला? त्या नाटकामुळे झाला. म्हणून म्हटलं की हे नाट्य संस्कार आहे, याचा रियाज करावा लागेल. नाटक कधीही शिकवता येणार नाही, पण नाटक शिकता मात्र नक्की येणार आहे, आपोआप येणार आहे. याच्याकडे बघा, प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी चांगली गोष्ट असते. कुणी छान गाणं म्हणतं, कुणी छान कपडे घालून टापटीप राहतं, कुणाचं हसणं चांगलं असतं, कुणाच्या चालण्यात टवल असतो. हे सगळं बघा, चौफेर नजर ठेवा, निरीक्षण करा. या सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे याचा अट्टास धरा आणि आपण आपल्याला प्रगती करा. हेच व्यक्तिमत्व विकास आहे. धन्यवाद. मोलाचे शब्द म्हणजे हे शब्द म्हणजे मला आता गैरवरून आले या शब्दांनी की काकांचे मोलाचे शब्द आमच्या सगळ्यांसाठी आम्हाला ऍज अ डिरेक्टर म्हणून अजून वरती घेऊन गेले. मी माधुरीताईंना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. कसं त्याशिवाय कसं. सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेले सर्टिफिकेट घेण्यासाठी इच्छुक असलेले माझे बालमित्र आणि त्यांचे पालक, आजचा कार्यक्रम खरोखर कौतुकास्पद झालेला आहे. 2 दिवस मला बरं नव्हतं, आज काही करून गोळे औषध घेऊन उभी राहिले, पण इथे आल्यावर मी खूप
हे मला सांगावंच वाटतंय. जाऊ न जाऊ याच्याच होते, पण काय स्वस्त बसवत नाही ना. आपली मुलं त्यांचं बालनाट्याची कला बघितलीच पाहिजे. तिन्ही दिग्दर्शकांचं पुन्हा एकदा मनापासून आपण कौतुक करूया, टाळ्या वाजवूया. आणि सगळ्या मुलांनी खूप खूप छान बालनाट्य केलेलं आहे. सगळ्यांचं खूप कौतुक. फक्त एक निवेदन देते सर तुमच्या सांगण्यावरून, त्यांची परवानगी घेते. आणि मधुश्री कलाविष्कार माझी संस्था आहे. गेली 15 वर्ष आम्ही व्याख्यानमाला घेतोय. उद्यापासून 3 दिवस आमची व्याख्यानमाला सुरू आहे. म्हैसकर सभागृहामध्ये संध्याकाळी 6:30 ते 8 वाजेपर्यंत आहे. ज्यांना शक्य असेल, ज्यांना आवड असेल, सवड असेल, त्यांनी नाट्य हे ऐकण्यासाठी, व्याख्यानमाला ऐकण्यासाठी निवड करा. आणि जरूर या. सगळ्यांचं स्वागत आहे. धन्यवाद. पंधरा दिवस चाललेलं शिबिर. जसं आपण एखादा रिझल्ट लागतो आणि मग विद्यार्थ्यांचं कौतुक होतं. वर्षभराची केलेली मेहनत एका रिझल्ट मधून आपण बघतो. पर्सेंटेज आले, चांगले आले म्हणजे वर्षभर अगदी मेहनत केली. मग आम्ही 15 दिवसात पण विद्यार्थी काय करतोय याकडे आमचं खूप लक्ष होतं. आम्ही त्यांना वही मेंटेन करायला सांगितली की जे आपल्याकडे येतात, मान्यवर येतात, ते शिकवतात. मग ते शिकवल्यानंतर तुम्ही ती वही लिहून ठेवा, कारण की रोज नवीन काहीतरी होत असतं आणि ते विसरतात. ते नंतर ते विसरायला नको म्हणून वही मेंटेन करायला सांगितली होती. काही विद्यार्थ्यांना अगदी बोलता सुद्धा येत नव्हतं, आवाज त्यांचे नव्हते. मग आम्ही त्यांच्यावर हे परीक्षण करून हे करून आम्ही त्यातनं उत्कृष्ट विद्यार्थिनी असं काढलेलं आहे. तर छोट्या गटातील सर्व उत्कृष्ट विद्यार्थी आहे सांगू, सांगायचं का? शिवांश कर्डिले, या मुलाबद्दल मला एक सांगायचं असं आहे की तो आला तेव्हा त्याचा कॉन्फिडन्स चांगलाच होता, प्रश्नच नाही. पण त्याची जी शब्द फेक आहे तिथे आल्यानंतर इतकी मस्त झाली की आम्हाला राजाचा रोल त्यानेच केला पाहिजे असं झालं होतं. मी इंद्रायणी ताईंना विनंती करते की पुढील बक्षीस त्यांनी द्यावं. मोठ्या गटातील विद्यार्थिनी, उत्कृष्ट विद्यार्थिनी. मोठ्या गटातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी अनुश्री दीक्षित. अनुश्रीचं खूप कौतुक, कारण की ती वेळेत येणे, सगळं तिचं छान वेळेवर होतं सगळं. पण एक नाटकात हे सांगितलंय, डायलॉग सांगितलाय, ताई कसा करू, कसा वर्किंग करू. अभ्यासू वृत्ती सगळ्यात मेन म्हणजे फार आवडली तिची. माधुरीताई, सॉरी, माधुरीताई पुढील तुम्ही द्या. मोठ्या गटात सर्वोत्कृष्ट विद्यार्थी ध्रुव ढासे. ध्रुवचे हे गोड स्माईल असं कायम असतं प्रत्येक ठिकाणी. म्हणजे चिडला, रागवला किंवा काही येत नसेल तरी असं स्माईल करून यायचं आणि काय करू आता पुढे. शिकण्याची वृत्ती खूप चांगली होती. प्रत्येक वेळेस छान डायलॉग दिलेले, वेळेवर केले. इंद्रायणी त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल, नाटकातल्या उत्कृष्ट कामाबद्दल हे बक्षीस. शिबिर झालं. सगळ्यात मुख्य रोल होता तो म्हणजे पालकांचा. रोज मुलांना आणून सोडणे, काही पालक तर फार लांबून यायचे. तर मी पालकांना विनंती करते की आपल्याकडे थोडा कमी वेळ आहे तरी पण आम्हाला तुमचं मनोगत ऐकायचं आहे. हॅलो, मी मधुरा. माझा मुलगा या शिबिरामध्ये होता. पहिल्यांदा तर तो
तो खूप असा चंचल आहे. त्याला एक गोष्ट खूप काळ जमत नाही. म्हणजे खूप स्किपिंग आणि अटेन्शन स्पॅन खूपच कमी आहे त्याचा. असं जमलिंग नाही करत आहे. आणि दुसरी गोष्ट, मराठी भाषा खूप चांगली झाली आमची. आणि आम्हाला अजूनही कोणते कोणते शब्द समजत नाहीये. आधी आम्ही असं बोलायचो की मी छुपतो तुम्हाला ढूंढ, असं बोलण्यापासून मी लपतो तुम्हाला शोध इथपर्यंत आम्ही आलोय. तर मला त्याचं कौतुक आहे. त्याने मला सांगितलं होतं अजिबात एम्बॅरेस करायचं नाही मला पुढती जाऊन, पण तरीही मला खूप कौतुक आहे की इथे येऊन त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये खूप सुधार झालाय. ॲरेगन्स कमी झालाय. तो बोलताना व्यवस्थित बोलतोय. आणि दुसरी गोष्ट आहे, माझ्याशी व्यवस्थित बोलतोय. बाकीच्यांशी तो व्यवस्थित बोलतच होता. आणि मी पुढेही प्रयत्न करेल की तो दरवर्षी येईल किंवा रविवार वर्गाला पण येईल. धन्यवाद. धन्यवाद मॅम. या पुढील पालक. नमस्कार आदरणीय व्यासपीठ आणि इथे बसलेले पालक आणि बालमित्र. सर्वप्रथम मला पारखी सरांना खूप थँक्यू म्हणायचं आहे आणि तसेच इंद्रायणी ताईंना की आपल्या PCMC मध्ये हा जो प्रोग्राम आहे हा एकतर माहीत नव्हता. आणि मी नक्कीच सांगेल की आज मी एक स्निग्धा आणली, मी तिच्यासोबत 4 स्निग्धा नक्की घेऊन येणार. आणि असेच प्रोग्राम PCMC मध्ये होऊ दे आणि आमच्यासारख्या पालकांना पण प्रोत्साहन मिळू दे. आणि खूप खूप थँक्यू. आणि शेवटचं एक सांगते की शेवटच्या दिवशी स्निग्धाला एवढं हे झालेलं की 2 दिवस झाले का ग क्लास संपतोय, कारण तिच्यासोबत 15 दिवस मी पण यायची. मला वाटायचं अरे काय करायचं जाऊन, पण तिथे ह्या सगळ्या मुलांना बघून आणि तिथे जे ऍक्टिव्हली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन करत होते, खरंच त्या मुलांचा प्रतिसाद हा खूप छान होता. आणि मोठ्या मुलांबरोबर पण लहान मुलांचे 15 दिवस कसे गेले हे आम्हाला कळले नाही. आणि पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच जॉईन करणार हा प्रोग्राम. आणि थँक्यू सो मच. नमस्कार. मी प्रज्ञा बाठे. मला स्पेशली इथे यावंसं वाटलं ते म्हणजे मी राहते हडपसरला आणि मी तिकडून इथे माझ्या आई बाबांकडे राहून काव्याचे क्लासेस इथे करून घेतले. जितकं मला कळतंय 15 दिवस तिला यायची इच्छा होती, रोज तिला इथे येण्याची इच्छा होती. यातच सगळं आलं. कारण 15 दिवस एकही सुट्टी न घेता प्रत्येक कुठलाही क्लास करणं मुलांसाठी म्हणजे स्पेशली काव्यासाठी तरी कठीण होतं, ते तिने फार छान केलं. आणि माझ्या मते हे सगळ्यांचीच हीच रिॲक्शन आहे. आणि सगळ्यांमध्ये खूप फरक जाणवलाय. ओव्हरऑल पूर्णच व्यक्तिमत्वात आम्हाला भरपूर फरक जाणवला. एक म्हणजे भाषा सुधारली, दुसरं म्हणजे तिची बोलण्याची ढंग सुधारली आणि स्टेजवर येण्याचा त्यांना नॅचरली कॉन्फिडन्सही आला आणि आले ते म्हणजे पाण्यात पडलेत पोरं. तर यापुढे पोहायला लागतील अशी तर आम्हाला आशाच नाही, विश्वास आहे. मला एक गोष्ट या व्यासपीठावरून नक्की सांगायची आहे ती म्हणजे सरांना, सर जसं तुम्ही PCMCला घडवताय तसंच माझी इच्छा आहे की तुम्ही हडपसरमध्ये थोडंसं काम सुरू करावं. कारण दरवर्षी PCMCला येणं फार कठीण आहे. त्याहीपेक्षा हडपसर हा एक विभाग असा आहे की तिथे अजून काही आलेलं नाहीये. तर माझी फार इच्छा आहे आणि त्यासाठी लागणारं संपूर्ण सहकार्य करायला माझी टीम तिथे तयार. तर माझ्याकडे 5 ते 10 कार्यकर्ते तिथे आहेत आणि माझी खरंच खूप इच्छा आहे जर सर तुम्ही आलात तर आम्ही पूर्ण सहकार्य करूया. धन्यवाद. अजून पालकांना येऊन बोलायचं असेल तर त्यांनी कृपया यावं. आपल्याकडे अगदी थोडा वेळ आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांचं मनोगत बोलायचं, सांगायचं आहे. तयारीत राहा. नमस्कार. सर्वांचाच अनुभव इथला छान आहे. मी ध्रुव डासेची आई, पण याहून पलीकडे सांगेल की मी वेद कोठावदेची आत्या. आम्ही पहिल्यांदा त्याला इतके दिवस इथे थांबवलं आणि ध्रुवला हे मिळतं म्हणजे आज पुण्यात आहोत, त्याला थोडंफार याचं आहे, तर माझी इच्छा होती की त्यालाही मिळावं आणि आज त्या दोघांना पण आम्ही टाकलं. सरांशी मी वेळोवेळी कॉन्टॅक्टमध्ये मी प्रयत्न केला आणि आज वेदमध्ये
त्याला तो नवीन प्लॅटफॉर्म मिळाला, म्हणजे कारण तो नाशिकचा आहे. म्हणजे आज नाट्य संस्कार कला अकादमी नाशिक जिल्ह्यापर्यंत पोहोचली. तर पुढे जाऊन सर, आता जसं यांनी म्हटलं हडप सर, तर यांच्यासाठी पण तुमचं कोणी शिष्यगण असेल तर कधीतरी तुम्ही तिथे केलं तर याही मुलांपर्यंत पोहोचेल. मी छोटासा प्रयत्न केला, ह्या वर्षी त्याने केलं आणि आज छान परफॉर्म पण केलं. कारण आज जे आहे विभाषेचं म्हणजे तो त्याच्याकडे आत्मविश्वास होता, ते होतं, तो त्याच्या शाळेत करतो सगळं, पण तो फरक मला जाणवत होता की त्यालाही मिळावं. आणि म्हणून मला ह्या निमित्ताने नाट्य संस्कार कला अकादमीचं मला ह्या वर्षी एकदा नाही तर 3दा माझ्यापर्यंत पोहोचलं आणि बरोबर तो योग जुळून आला. आणि मुलांना मी दोघांना एन्जॉय केलं. पहिल्यांदा असं ट्राय केलं की ती दोघं मुलं एकटी रिक्षाने व्यक्तीने जात होती. ती पहिल्यांदा आजपर्यंत त्यांना एकटं कधी पाठवलं नव्हतं, या वर्षी पहिल्यांदा पाठवलं. तरीही मुलं कधी म्हणाली नाही की आम्हाला जायचं नाही, कधी करायचं नाही. ते स्वतःहून तयार होते. ऑटोवाले काका येण्याच्या आधी पोरं खाली हजर असायची, आले की यायचे. घरी असं वाटायचं मला की आल्यानंतर मी एकदा सला नाही बोलून दाखवलं, काहीच नाही, आले की परत खेळायला जाणार. कारण दोघं एकत्र पहिल्यांदा इतके दिवस राहत होते, खेळायचे भरपूर होतं, त्याच्यामुळे इतका वेळ तिकडे घालवत होते. अरे जाऊन करतात की नाही करतायत, पण आज प्रत्यक्षात बघितल्यावर हो ते करत होते. इथलं इथे तिथलं तिथे सगळं काही मॅनेज केलं, त्यांना जमलं. आणि एकंदरीत जो त्याला इथे पाठवलं, जे दोघांना पण इथे टाकलं, त्याचा सार्थ अभिमान आहे. धन्यवाद सर. नमस्कार, माझं नाव जयेश दीक्षित. माझा पाल्य इथे या शिबिराला हजर होता. तो मागच्याही वर्षी इथे हजर होता आणि रविवार सत्रालाही हजर होता. आणि दिवाकर नाट्यछटा स्पर्धेमध्ये पण त्याने सहभाग घेतला होता. काही म्हणजे तो या सगळ्या शिबिरामध्ये जेव्हापासून येतो आहे तेव्हापासून मला पाटीलरांना म्हणजे सांगायचं आहे की त्याच्यामध्ये असा फरक पडला की जर समजा नाट्यछटामध्ये जर समजा त्याला किंवा या अकादमीमध्ये आला तर त्याला जी लिहिण्याची जी सूचनाची जी क्षमता आहे ही त्याची वाढली. म्हणजे एखादं नाटक त्यांच्या नाट्यछटेचा जे 2-3 मित्र आहेत ते स्वतः फोनवर बोलून आपण असं नाटक लिहायचं का, आपण असं नाटक लिहायचं का, हे करायचं का, इथून घरी गेल्यावर आज काय शिकवलं, काय केलं आम्ही, हे सगळं तो डिटेल मध्ये आम्हाला घरी सांगत होता. तर माझं सगळ्या पालकांना आणि पाटील सरांना पण विनंती आहे की पुढच्या वर्षीही किंवा रविवार सत्रातही आपल्या पाल्यांना आणि पाटील सरांचं मार्गदर्शन मिळेल याच्यासाठी मी त्यांना विनंती करतो की लवकरात लवकर रविवार सत्र पण PCMC मध्ये सुरू करा. धन्यवाद. नमस्कार, मी आरुष पाडेकरची आई. आरुषने आरुषचं पण हे दुसरं वर्ष आहे. तर मला वाटतं नाट्य संस्कारमुळे एकतर भारत हो बऱ्याच 64 कलांची म्हणजे सगळ्याच बाबतीत आपली राजधानी असावी. कलांच्या बाबतीत भरत मुनींनी लिहिलेलं अतिशय शास्त्रयुक्त पद्धतीचं ज्ञान त्याला मिळतंय नाट्य संस्कारमुळे. आजच्या युगातला सर्वात महत्वाचा फायदा मला जो वाटतो, जो मी मागे पण सांगितला होता, की मुलं स्क्रीन पासून दूर राहण्यात नाट्य संस्कारमुळे खूप यशस्वी होऊ शकतात. आणि मला जी जाणवते की आजकाल सगळीकडे फक्त सायन्स, मॅथ्स ह्या गोष्टींनाच महत्व दिलं जातं किंवा अगदी लहानपणापासून त्या अबॅकसवाले वैदिक मॅथ्सवाले सांगतात की नाही तुम्ही हेच शिकलं पाहिजे, हे यायलाच पाहिजे. ह्या सगळ्यामध्ये आपल्याकडे भाषिक मुलांचा विकास जो घडायला पाहिजे त्याकडे फार कोणी लक्ष देत नाही किंवा कमी लक्ष दिलं जातं कदाचित. पण मला असं वाटतं पर्सनली की ते खूप महत्वाचं आहे. आपल्याला काय वाटतं ते आपल्याला जोपर्यंत व्यक्त होता येत नाही तोपर्यंत म्हणजे यशस्वी व्हायचं असेल तर हे खूप महत्वाचं आहे की आपल्याला जे वाटतं ते आपल्याला व्यक्त पण करता यायला पाहिजे. आणि ते हे मला वाटतं की हे नाट्यसंस्कारसारखे जे शिबिरं घेतली जातात त्याच्यात मुलांना शिकवलं जातं, त्यातनं ते क्रिएटिव्ह होतात आणि मला काय एक्झॅक्टली वाटतंय हे त्यांना पण पहिल्यांदा स्वतःला क्लिअर होतं आणि त्यानंतर दुसऱ्यांना पण ते समजावून सांगू शकतात.
नमस्कार, मी गौतमी कुलकर्णी. तर मी नाट्यसंस्कार कला अकॅडमी बद्दल भरपूर ऐकलं होतं माझ्या स्कूलमधून, माझ्या फ्रेंड्स थ्रू. पण हे शिबिर मी पहिल्यांदाच अटेंड केलं आणि मला खरं तर हे 3 वर्षांपासून अटेंड करायचं होतं. म्हणजे 6वीत तुम्ही एक नाटक केलं होतं स्कूल थ्रू. तर त्याच्यानंतर मला नाटकाची, अभिनयाची एवढी आवड निर्माण झाली माझ्यामध्ये की मला असं वाटलं की म्हणजे काहीतरी करूया आपण. तर तेव्हा माझ्या एका मैत्रिणीने मला सांगितलं होतं या अकॅडमी बद्दल आणि 3 वर्षांपासून अशी अपॉर्च्युनिटी येतच नव्हती. पण एके दिवशी मला बोर्ड दिसला आणि मला असं झालं की आता इथे तर म्हणजे मी पक्का जाणारच. आणि इथे आला मला पहिलं वाटलं की बापरे आता काय कसं करायचं. पण म्हणजे अगदी छान सगळ्यांना सांभाळून घेतलं सरांनी, ताईंनी, मॅमनी. आणि माझ्यामध्ये पण खूप बदल झाला. म्हणजे माझी पर्सनॅलिटी म्हणावं किंवा माझा कॉन्फिडन्स. म्हणजे मला स्टेजची सवय आहे पण म्हणजे मी नाटक फार 1-2दाच केलंय. पण मला इतकं छान वाटलंय करताना की म्हणजे थँक्यू सर आणि थँक्यू. खूप मजा आली, खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. फक्त स्टेज असं नाही पण बॅक स्टेज म्हणालं, मेकअप म्हणालं, तर अशा खूप गोष्टी आम्हाला नाटकाच्या, अभिनयाच्या संदर्भात आम्हाला खूप शिकायला मिळालं. सर आणि नक्की मी ट्राय करीन पुढच्या वेळेस पण यायला. तर थँक्यू सो मच. नमस्कार, मी ध्रुव डासे. मी हे शिबिर पहिल्यांदाच अटेंड करतोय आणि म्हणजे जसं गौतमी दीदीने सांगितलं हे शिबिर मला एवढं वाटलं नव्हतं की 5 तास बसायचं. खरंच फ्रुटफुल राहील का, मज्जा येईल का मला. पण ते सगळं माझी जी शंका होती शिबिर अटेंड केल्यावर सगळ्या दूर झाल्या. आणि मी पण स्टेजवर गेलोय, नाटक केली मी. पण जेव्हा हे शिकलो खूप काहीतरी नवीन शिकल्याचा अनुभव. आणि आता थँक्यू सर की तुम्ही आम्हाला एवढं छान पद्धतीने शिकवलं. एवढं सगळं वेळ काढून आम्हाला तुम्ही वेळ तो दिला, नाटक बसवलं. थँक्यू. सगळ्यात पहिले सर तुम्हाला खूप थँक्यू. तुम्ही आम्हाला खूप छान शिकवले वगैरे. आणि ताईंना ते तुम्हाला पण कारण की खूप छान नाटक शिकवून घेतलं त्यामुळे. गाडी में चलना आणि गप्पा चम्मन. नमस्कार, मी अनुश्री दीक्षित आणि मी हे दुसऱ्यांदा अटेंड केलं होतं शिबिर. एक खूप आधी केलं होतं, 2019 मध्ये केलं होतं. पहिल्या दिवशी म्हणजे एकदम नवीनच मी मागे लागून असे आले होते आणि 15 दिवस कधी गेले हे कळणार. आता पण आम्ही जेवढे पण फ्रेंड्स आतमध्ये बसलो होतो आमचं त्याच्यावर डिस्कशन चाललं होतं की म्हणजे आता आम्ही कसं भेटणार परत, पुढच्या वर्षी जमेल की नाही. पण सर खूप मजा आली खरंच. म्हणजे वेगवेगळ्या ताया, दादा जे पण होते त्यांनी मस्त दिग्दर्शन केलं म्हणता येईल. आणि म्हणजे आता म्युझिक वगैरेची फील्ड शिक्षण मी नाहीये, त्याच्यात पण मला इंटरेस्ट आला होता एका पॉइंटला की मला पण आवडतं असं झालंय. त्यामुळे थँक्यू सो मच. नमस्कार, माझं नाव अनाया इंगोले. मी बरंच लांब येते, मला यायला 1 तास लागतो. मी पुण्यावरून गावधनवरून येते आणि मला खूप आनंद झाला मी इथे आली. पहिले मला असं वाटायचं की यार मला नाही जायचं, आई बस पाठवते, किती बोर होईल, फ्रेंड्स पण नाही बनणार. पण इथे खूप मज्जा आली आणि मला नव्हतं वाटलं की मज्जा आहे. आणि थँक्यू एव्हरीवन, सारखी सर आणि बाकी लोक पण थँक्यू सो मच. मला खूप मज्जा आली. छोटा गट शिवांश कर्डिले. शिवांश कर्डिले. काव्या घुगळे. काव्या घुगळे. श्रिया खारगे. श्रिया खारगे.
ब्रह्मपूरकर, स्निग्धा ब्रह्मपूरकर, रमा माइंडकर, रमा माइंडकर, मोठा गट आर्या विजय, अस्मी सिन्हा, अस्मी सिन्हा, आरुष पाटकर, आयरा सुसरवाड, निशांत बेडेकर, गौतमी कुलकर्णी, गौतमी कुलकर्णी, दर्शित अस्वले, दर्शित अस्वले, अनाया इंगोले, अनाया इंगोले, सगळ्यांना फोटो काढायचा आहे, मुलांनी भार्गव दीक्षित, स्पृहा जोशी, स्पृहा जोशी, नव्य ओकडे, नव्य ओकडे, जिज्ञा मागेवाडीकर, जिज्ञा मागेवाडीकर, ध्रुव ठाकरे, ध्रुव ठाकरे, वेद कोठावडे, सुहा वाळकर, सुहा वाळकर, हीरा कमलकर, हीरा कमलकर, अनुश्री दीक्षित, अनुश्री दीक्षित, मृण्मयी डोकरे, मृण्मयी डोकरे, भार्गवी प्रभुदेसाई, भार्गवी प्रभुदेसाई, मुलांनी समोर कोपऱ्यात घेऊन थांबायचे फोटोसाठी. नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे.